नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेकरू फाउंडेशन संचलित शेकरू टीव्ही मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन याविषयी माहिती पाहणार आहोत. हे सेशन जलजीविका पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलं आहे आणि आज आपल्याबरोबर दोन वक्ते आहेत. मी त्यांची ओळख करून देतो. पहिले वक्ते आहेत श्री नीलकंठ मिश्रा, जे की संस्थापक आहेत जलजीविका पुणे या संस्थेमध्ये, आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आहेत श्री रोहित मांदळे, जे की कार्यक्रम अधिकारी आहेत जलजीविका पुणे. मी विषयाला सुरू करायला रोहित मांदळेंकडे सूत्र देतोय. रोहित सर. ठीक, स्क्रीन दिसते? ओके, ठीक आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व शेतकरी इथे स्वागत करतो. तसेच गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन या विषयावर मला बोलण्याची संधी दिली, त्यामुळे शेकरू फाउंडेशनचे बी मी आभार व्यक्त करतो. आपल्यापैकी बरेच जण मत्स्य व्यवसाय या संदर्भासाठी नवीन आहात. तर मत्स्य व्यवसाय हे जे क्षेत्र आहे अतिशय एक महत्वाचं क्षेत्र आहे. त्याचं कारण असं म्हणजे की भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये मत्स्य व्यवसायाने एक वेगळीच आपली ओळख निर्माण केलेली आहे. आपण पाहिलं तर भारताचा मत्स्य उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक. त्याचं कारण जर सांगायचं म्हणलं तर आपल्याला नैसर्गिक साधन संपत्ती ही अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेली आहे. आपण जर पाहिलं तर विस्तीर्ण असा एक समुद्रकिनारा आपल्याला लाभलेला आहे. तसंच जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यामध्ये 30 लक्ष हेक्टर इतकं गोड्या पाण्याचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये मत्स्य उत्पादनामध्ये लक्षणीय अशी एक वाढ झालेली आहे. हे तर आहेच, पण मत्स्य म्हणजे मासा हा एक प्रथिनायुक्त आहार आहे. म्हणजे मासा आपल्याला म्हणजे आपल्या पचनासाठी पण एकदम हलका असा हा एक आहार आहे. माशामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असेल, ओमेगा 6 फॅटी ऍसिड असेल, या प्रकारचे घटक आहेत. तर यामुळे या माशांना बाजारपेठेमध्ये एक चांगली आणि मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. तर आपण पाहायला गेलं तर अन्न निर्मिती मत्स्य उत्पादनातर्फे अन्न निर्मिती तर होतेच आहे, पण मोठ्या प्रमाणामध्ये जॉब्स म्हणा किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये देखील होत आहे. आपण जर पाहिलं तर ऍक्वाकल्चर सेक्टरमध्ये आणि मत्स्य निर्यातीमधनं भारताला सुमारे आतापर्यंत 40 कोटी इतकं परकीय चलन प्राप्त झालेलं आहे. हे यानंतर आपल्याला जर आपल्या विषयाकडे जर वळायचं म्हणलं तर सर्वात प्रथम आपल्याला मत्स्य संवर्धन म्हणजे काय हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. किंवा शेततळ्यामधून ठराविक आकाराच्या शेततळ्यामधनं ठराविक कालखंडामध्ये जो कल्चर पिरियड आहे जो आपला, त्या कालखंडामध्ये बाजार विक्री योग्य असे जे मासे आहेत त्यांची बाजार विक्री योग्य करणं आणि त्यांची विक्री करणं ही जी पूर्ण प्रक्रिया आहे, म्हणजे मत्स्य संचयनापासून ते पूर्ण विक्रीपर्यंत, या पूर्ण प्रक्रियेला आपण मत्स्य संवर्धन असं संबोधतो. प्रामुख्याने मत्स्य संवर्धन हे 2 प्रकारामध्ये विभागलं गेलेलं आहे. त्यामध्ये कॅप्चर फिशरी असेल आणि दुसरं म्हणजे कल्चर फिशरी असेल. तर कॅप्चर फिशरी बद्दल सांगायचं म्हणलं तर जसं मी सांगितलं की नैसर्गिक साधन संपत्ती आपल्या भारताला, महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर लाभलेली आहे. त्यामध्ये नद्या, सरोवर, तलाव, कृत्रिम जलाशय असे विविध प्रकारचे जलाशय साठे आहेत. त्यामध्ये निसर्गातः मासे सापडतात. तर अशा प्रकारच्या मासे पकडणे आणि त्याचं विक्री करणे, अशा प्रकारच्या फिशरीला आपण कॅप्चर फिशरी असं संबोधतो. त्यानंतर दुसरी प्रकार जर म्हणला तर कल्चर फिशरी. जसं मी सांगितलं की ठराविक आकाराच्या शेततळ्यामध्ये ठराविक कालखंडापर्यंत आपल्याला पाहिजे त्या माशाचं उत्पादन, म्हणजे आपल्याला जे जातीचे मासे पाहिजे त्या जातीच्या माशाचं उत्पादन आपल्याला घेता येईल. अशा प्रकारे म्हणजे ही जी पूर्ण प्रक्रिया आहे आणि
उत्पादन म्हणजे विक्रीपर्यंत शेवटपर्यंतची जी प्रक्रिया आहे, या पूर्ण प्रक्रियेला आपण कल्चर फिशरी म्हणजे मत्स्य संवर्धन असं आपण संबोधतो. आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की भारत हा एक कृषी प्रधान देश आहे आणि भारताची बहुतांश शेती हे पाण्यावर अवलंबून आहे. म्हणजे फळबागा असतील तर फळबागा हे सहसा जास्त करून आपल्या ड्रीपच्या म्हणजे सिंचनावरती जास्त प्रमाणामध्ये अवलंबून आहे आणि सिंचनासाठी सिंचनाचं पाणी हे पावसावर अवलंबून आहे आणि पावसाची अनियमितता आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर पावसाची अनियमितता असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने म्हणा किंवा आपल्या गव्हर्नमेंटने पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या गेल्या. त्यामध्ये फलोत्पादन योजना या अंतर्गत प्लास्टिकचे अस्थिरीकरण करून मोठ्या प्रमाणामध्ये शेततळ्याची निर्मिती करण्यात आली आणि हे शेततळे शेतकरी बांधव फक्त एक पाणी साठवण्याच्या दृष्टीने त्याच्याकडं आजपर्यंत म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं बघतो की आपण फक्त शेततळ म्हणजे एक पाणी साठवण्याचं साधन म्हणजे एक पाणी साठवण्याचा हेतूने आपण त्याकडे बघतो. तर अशा शेतकऱ्यांना मला शेतकरी बंधूंना एक अशी विनंती करायची आहे की या शेततळ्यांना केवळ पाणी साठवणं या हेतून न बघता त्यामध्ये मत्स्य उत्पादन करून आपल्याला आर्थिक फायदा कसं घेता येईल या प्रकारे त्याचा विचार केला पाहिजे. आता म्हणजे मत्स्य शेती जर या तळ्यामध्ये केली आपण तर मत्स्य शेतीमुळे जे पोटॅश नत्र अशा प्रकारचे जे खतयुक्त म्हणजे जे तयार होणार आहे जे पाणी जे तयार होणार आहे नंतर ते खतयुक्त पाणी तयार होणार आहे आणि हे पाणी नंतर आपण फळबागासाठी म्हणा किंवा आपण जे पिकं घेतात त्याच्यासाठी जर नंतर वापरलं तर नक्कीच पिकामध्ये पिकाची वाढ होण्यासाठी हे खतयुक्त पाण्याचा वापर केला जाईल. म्हणजे मला म्हणजे सांगायचं असं की मत्स्य शेती केल्यामुळं या शेततळ्यामध्ये जर मत्स्य शेती आपण केली तर या मत्स्य शेतीमुळं आपल्याला दुहेरी फायदा होईल. जेणे आर्थिक फायदा तर होतच आहे प्लस तिकडं खतयुक्त पाणी आपल्याला मिळत आहे. अशा प्रकारचे विविध म्हणजे फायदे मत्स्य शेतीनुसार शेतीमुळे आपल्याला बघायला मिळतील. महाराष्ट्र शासनाचा जो कृषी विभागाकडून राष्ट्रीय कृषी योजना आणि महाराष्ट्र ग्रामीण हमी योजना या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे शेततळ्याची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात करण्यात आली. त्यामध्ये सर्वात म्हणजे जास्त तळे हे 60 बाय 60 मीटरचे काही तळे असतील, 45 बाय 45 मीटरचे काही शेततळे असतील, 40 मीटर बाय 40 मीटरचे काही शेततळे असतील, 30 मीटर बाय 30 मीटरचे काही शेततळे असतील. म्हणजे आता आम्ही एवढं पैठण विभागामध्ये 200 शेतकऱ्यांसोबत आमचं ज्या काम चालू आहे. तर त्यामध्ये आम्ही सहसा जास्त करून प्रामुख्याने जर कुठलं शेततळ आढळून येत असेल किंवा पाहण्यात येत असेल तर ते मग 30 बाय 30चं जे आपलं शेततळ आहे हे शेततळ पाहण्यात येतं. तर जास्त प्रमाणामध्ये हे शेततळ आपल्याला पाहण्यात येत आहे असं आणि वेगवेगळे प्रकारचे जर निकष आपण जर पूर्ण केले तर वेगवेगळ्या प्रकारचे जे आकार दिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारची साईज दिलेली आहे त्याप्रमाणे शेततळ्याचा आपल्याला लाभ घेता येईल. आता या सर्व याचा सगळं म्हणजे आकाराचा जर आपण विचार केला तर मत्स्य शेतीसाठी कोणत्या प्रकारचं शेततळ म्हणजे कुठल्या आकाराचं शेततळ हे अतिशय महत्वाचं ठरेल किंवा योग्य ठरेल. तर याच्यामध्ये सांगायचं म्हणलं तर जे आयताकृती शेततळ जे आहे आयताकाराचं शेततळ हे मत्स्य शेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. कारण याचं कारण सांगायचं म्हणलं तर जसं मासे नॅचरली नैसर्गिक जसं पोहतात किंवा जसं वावरतात त्याप्रमाणे त्यांना जे स्पेस पाहिजे जे जागा पाहिजे त्या प्रकारची जागा ही जर आयताकृती जर शेततळ असेल तर त्यामधनं त्यांना तो स्पेस ती जागा त्यांना उपलब्ध होईल. तसेच मत्स्य शेती करत असताना काही व्यवस्थापन आपल्याला करायचं असतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करायच्या असतात. तर त्या क्रिया करत असताना म्हणजे इतर जर आकाराचे तळे असेल समजा गोलाकार तळ असेल तर त्यामध्ये आपल्याला जाळी मारायची असेल तर जाळी आपल्याला पूर्ण व्यवस्थित मारता येणार नाही. त्यासाठी जे अशा प्रकारचे काही व्यवस्थापनाचे ज्या क्रिया आहेत या क्रिया व्यवस्थित करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे शेततळ्याचा आकार हा आयताकृती असला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं इथं नमूद करण्यासारखं आहे. म्हणजे आपल्या शेततळ्याचा आकार हा कुठला असला पाहिजे तर आपल्या शेततळ्याचा आकार हा आयताकृती असला पाहिजे. हे इथे सांगण्याजोगं आहे महत्वाचं. त्यानंतर आपण आता बऱ्याचपैकी आपल्यापैकी बऱ्याच जण नवीन मत्स्य व्यवसाय समजा चालू करणार असेल तर सगळ्यात महत्वाचा त्यांच्या डोक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न कुठला येतो तर कोणत्या प्रकारचे मासे सोडायचे, कोणता मासा सोडायचा, कुठला मासा आपल्याला उत्पन्न देणार, जलद गतीने वाढणारा कोणता मासा आहे. तर अशा वेळी मी यांना म्हणजे सांगण्याचं सजेशन एक आहे त्यामध्ये की आपण ज्या भागात राहतो किंवा आपलं शेततळ ज्या भागामध्ये आहे
त्या भागामध्ये कोणत्या माशाला जास्त डिमांड आहे, कोणत्या माशाला जास्त मागणी आहे, अशा प्रकारचा मासा आपण मत्स्य संवर्धनासाठी निवडला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. साहजिकच आहे, आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा, जास्त प्रमाणामध्ये इंडियन मेजर कार्प, जे भारतीय प्रमुख कार्प आहेत, त्याच्यामध्ये कटला, रोहू आणि मृगल यांचा अंतर्भाव होतो. या जातींचा जास्त करून मत्स्य संवर्धनासाठी वापर केला जातो. त्याचं कारण सांगायचं म्हटलं तर या माशाचं एक कल्चर हे एकदम बेनिफिशियल, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे याचं कल्चर करू शकतो. तर त्याचं कारण असं आहे, कटला जो मासा आहे हा त्याचं वैशिष्ट्य आहे की शेततळ्याच्या म्हणजे पाण्याच्या एकदम पृष्ठभागावरती राहतो. त्याच्यानंतर दुसरा जो मासा आहे आपला रोहू, हा रोहू मासा कॉलम फिडर, म्हणजे आम्ही त्याला कॉलम फिडर म्हणतो, म्हणजे तो मध्यभागी पाण्याच्या मध्यभागी तो राहतो. त्याच्यानंतर जो तिसरा मासा आहे आपला, तर तो आहे मृगल मासा. हा मासा बॉटमला, म्हणजे पाण्याच्या एकदम तळाशी राहणारा हा मासा आहे, आम्ही त्याला बॉटम फिडर असं म्हणतो. तर अशा प्रकारचं म्हणजे तिन्ही जागेचा स्पेसचा उपयोग करून हे जे संवर्धन केलं जातं हे आपल्याला एकदम फायदेशीर आणि उत्पन्न देणारं ठरतं. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण वेगवेगळ्या मासे जे आहेत त्यांची आपण थोडेफार त्यांचे कॅरेक्टरिस्टिक काय असतील किंवा त्यांचं ओळखायचं कसं या माशांना, या प्रकारची आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया. सर्वप्रथम हा कटला मासा आहे. कटला माशाचं डोकं जे आहे हे डोकं मोठं आणि रुंद आहे. तर शरीराचा मध्यभाग जर आपण पाहिला तर रुंद आणि फुगीर प्रकारचा हा शरीराचा मध्यभाग त्याचा आहे. तसेच तोंड जर पाहिलं तर तोंड थोडंसं वरच्या बाजूला वळलेलं त्याचं तोंड असेल. आणि प्रमुख खाद्य, सर्वात महत्वाचं म्हणजे प्रमुख खाद्य कटला माशाचं प्राणी प्लवंग आहे. आणि या माशाची वाढ एका वर्षामध्ये कमीत म्हणजे जास्तीत जास्त 1 ते 1.5 किलो पर्यंत, पहिल्या वर्षी एका वर्षामध्ये या माशाची वाढ 1 ते 1.5 किलो पर्यंत होते. आणि लेंथ मध्ये जर मोजायचं म्हणलं आपल्याला तर सरासरी या माशाची वाढ ही 125 सेंटीमीटर पर्यंत होते. त्यानंतर दुसरा महत्वाचा मासा जो की ज्याची वाढ झपाट्याने होते, जे खायला चविष्ट आहे, जो आपल्याला उत्पादन देण्यासाठी मदत करतो, असा मासा म्हणजे दुसरा आहे तो रोहू मासा. या माशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा मासा पाण्याच्या मध्यभागी, म्हणजे हा कॉलम फिडर म्हणून याला ओळखलं जातं. तर हा जे शरीर, याचे शरीर जे आहे प्रमाणबद्ध व लांबट आहे. आणि याचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याला जर ओळखायचं असेल तर याची जे ओठ आहे हे ओठ दुहेरी असतात. त्याची किनार एकदम मऊ असते आणि तोंड जे आहे ते थोडस किंचित खालच्या बाजूला वळलेलं असतं याचं. आणि याचं प्रमुख खाद्य हे वनस्पती प्लवंग. आणि ह्या माशाची वाढ एका वर्षामध्ये 800 ते 900 ग्राम होते. त्यानंतर तिसरा महत्वाचा मासा आपला मृगळ मासा. जो मासा बॉटम म्हणजे सर्वात खालच्या तळाला राहतो तो म्हणजे मृगळ मासा. तो हा देखील या माशाची देखील मागणी आपल्याला बाजारपेठामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. तर या माशाचं शरीर जे आहे ते जास्त लांबट आहे आणि तोंडाखालचा भाग जो आहे थोडासा वरच्या बाजूस वळलेला दिसतो याचा. आणि ओठ जी आहे एकदम पातळ असणार आहे ओठ याची. आणि हा मासा जो आहे तळामधील जे कुजणारे वनस्पतीजन्य पदार्थ असतील किंवा काय अन्न असेल, जे खाली बॉटमला जे कुजलेलं अन्न आहे, या प्रकारचा हे त्याचं प्रमुख खाद्य मृगळ माशाचं आहे. एका वर्षामध्ये हा मासा 700 ते 800 ग्राम पर्यंत वाढू शकतो. तर त्याच्यानंतर हे झालंय, हे आपण 3 जे मासे पाहिले हे याला आपण इंडियन मेजर कार्प म्हणजे भारतात सापडणारे हे मासे आहेत. भारतीय प्रमुख कार्प म्हणून या 3 माशाला आपण ओळखलं जातं. त्याच्यानंतर जर आणखीन इतर कुठल्या माशाचं जर संवर्धन करायचं असेल आपल्याला तर चायनीज कार्प म्हणजे बाहेरून मागवलेले जे फिश आहेत आपण, तर ते म्हणजे चायनीज कार्प, या माशाचं देखील संवर्धन आपण करू शकतो. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहिलेला आहे तो याला सिल्वर कार्प म्हणतात, मराठीमध्ये त्याला चंदेरा मासा. चंदेरा मासा म्हणजे तो एक चकाकणारा, त्याची शरीर बॉडी जी आहे ती पूर्ण चकाकणारी आहे. तर त्यामुळे तो लगेच आपल्याला ओळखू येईल की हा एक चंदेरा मासा आहे म्हणून. आणि हा मासा देखील पाण्याच्या पृष्ठभागावर राहतो आणि वनस्पती प्लवंग ह्या त्याचं प्रमुख खाद्य आहे. त्याच्यानंतर दुसरा मासा जो आहे जो की सिल्वर कार्पच्या साईडला असलेला तो मासा म्हणजे ग्रास कार्प. तर त्याला मराठीमध्ये आपण गवत्या मासा म्हणून हा प्रसिद्ध आहे. या गवत्या माशाचं वैशिष्ट्य असं आहे की हा म्हणजे जर शेततळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढला असेल, कुठल्या छोट्या छोट्या वनस्पती जर वाढल्या असेल, तर या माशाला त्या वनस्पती कंट्रोल करण्यासाठी म्हणून त्या माशाचा यूज केला जातो. हा मासा देखील कॉलम फिडर म्हणजे पाण्याच्या मध्यभागी मधल्या तळाला राहणारा हा मासा आहे. त्याच्यानंतर
खाली जर बघितलं आपण, या 2 माशाच्या खाली जर बघितलं तर तो खालचा मासा आहे सिप्रिनस. हा मासा देखील अतिशय खदाड असा एक मासा आहे. जरासा सोनेरी टाईप, म्हणजे सोनेरी कलर असल्यासारखा, फिकट फिकट सोनेरी कलर असल्यासारखा हा मासा आहे. हा देखील मासा एकदम बॉटमला, म्हणजे एकदम तळाला राहणारा हा मासा आहे. अशा प्रकारे एक चायनीज कार्प किंवा इंडियन मेजर कार्प, म्हणजे भारतीय प्रमुख कार्प, हे सर्व मासे आपल्याला मत्स्य संवर्धनामध्ये उपयोगी येणाऱ्या प्रजाती आहेत. त्याच्यानंतर जसं आता हे आपण पूर्ण माशाची थोडीशी आपण थोडक्यामध्ये माहिती घेतली. 6 माशांची आपण थोडक्यामध्ये समजा माहिती घेतली. तर त्याच्यानंतर जसं आपण शेती करत असताना, वेगवेगळ्या प्रकारची शेती करत असताना, पिकं घेत असताना आपण सर्वप्रथम पूर्वतयारी जशी करतो, शेतीची नांगरणी करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्रिया करतो आपण त्या, तशाच प्रकारे आपलं मत्स्यशेती करत असताना देखील पूर्वतयारी करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण मत्स्यशेतीचं यश हे पूर्ण आपण पूर्वतयारी कशा प्रकारे केली आहे याच्यावर ते अवलंबून असणार आहे. सर्वप्रथम आता आपल्या भागामध्ये जास्त करून महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे तळे, शेततळे आढळतात. एक अस्तरीकरण केलेलं, प्लास्टिक अस्तरीकरण केलेलं, आणि एक विदाऊट प्लास्टिक अस्तरीकरण केलेलं. आणि जे विदाऊट प्लास्टिक अस्तरीकरण केलेलं शेततळ जे आहे त्यामध्ये पूर्वतयारी करणं अतिशय महत्वाचं आहे. आपण सर्वप्रथम पहिल्या इमेज मध्ये जर बघत असाल तर नांगरणी. सर्वप्रथम नांगरणी ही महत्वाची आहे. कारण त्याचं कारण जर सांगायचं म्हणलं तर नांगरणी केल्यामुळं जे खालची जमिनीमध्ये जे काही हे झालेले असतील किंवा काही कीटक असतील, हे नांगरणी केल्यामुळे वर येतील, आणि सूर्यप्रकाश हा डायरेक्ट जर त्यांच्यावरती पडला तर या कीटकांचा नायनाट होण्यासाठी त्याची डायरेक्टली आपल्याला मदत होईल. म्हणजे नांगरणी करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर आपण खायचा, आपला जो खायचा चुना असतो त्या चुन्याचा वापर आपण करतो. म्हणजे हा चुन्याचा वापर हा मातीचा पीएच, म्हणजे मातीचा सामू किती आहे, त्या पाण्याचा सामू किती होता, या सर्व गोष्टीवरून त्याचा डोस ठरलेला असतो. साधारणतः आपण हेक्टरी, म्हणजे 1 हेक्टरी जर विचार केला आपण तर 250 किलो इतका चुना हा त्याचा डोस आहे. त्यानंतर पूर्वतयारीमध्ये समजा जर काही शेततळ्यामध्ये वनस्पती असतील, छोट्या छोट्या वनस्पती वाढलेल्या असतील, पान वनस्पती म्हणू आपण त्याला, पान वनस्पती जर वाढलेल्या असतील तर अशा वनस्पतीचं देखील योग्य वेळी त्यांचं नायनाट करणं, त्यांचं निर्मूलन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आता हे निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचं निर्मूलन करू शकता. तर समजा त्याच्यामध्ये एक हँड पिकिंग आहे, म्हणजे हाताने आपण उपटून ते छोटे छोटे पान वनस्पती आहेत ते आपण काढून टाकू शकता, किंवा मेकॅनिकल पद्धत आहे, कुठल्या अवजाराने, वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे असतील त्यांना आपण काढू शकता, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत त्या केमिकलचा वापर करून देखील आपण यांचा आपण नायनाट करू शकतो वनस्पतीचा. आणि या छोट्या छोट्या ज्या वनस्पती आहेत पुढे चालून याच वनस्पती मोठ्या होऊन जे माशांना वाढीसाठी जो स्पेस लागणार आहे, जी जागा लागणार आहे, ती त्याच्यामध्ये हे बाधा आणणाऱ्या ह्या वनस्पती आहेत. म्हणून योग्य वेळी या वनस्पतीचं निर्मूलन करणं, योग्य वेळी या वनस्पती काढून टाकणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर हे सगळं पूर्वतयारी झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये पाण्याचं साठवण करायचे, म्हणजे पाणी टाकायचं 1-1.5 फुटापर्यंत, 1.5 ते 2 फुटापर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन. मत्स्यशेती करत असताना खत व्यवस्थापन ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपण जसं मी सांगितलं की कटला, रोहू, मृगल हे जे माशाचं प्रमुख खाद्य जे आहे प्लवंग, कोणाचं प्राणी प्लवंग असेल, कोणाचं वनस्पती प्लवंग असेल, अशा प्रकारचं खाद्य आहे. आणि हे खाद्य आपल्याला पूर्ण कल्चर पिरियड मध्ये, पूर्ण 10 ते 12 महिने जो आपला कल्चर पिरियड आहे, त्या पूर्ण कल्चर पिरियड मध्ये हे उपलब्ध ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. कारण त्या खाद्यावरच माशाची वाढ हे आपल्याला अवलंबून आहे. तर अशा हे खाद्य तयार करण्यासाठी म्हणून आपल्याला खत वापरायचे आहे. तर यामध्ये सर्वप्रथम शेणखत. शेणखत हे हेक्टरी जर विचार केला तर 10,000 किलो, म्हणजे 10 टन इतकं आपल्याला शेणखत हे आपल्याला टाकावं लागणार आहे. 10,000 टन म्हणजे 10 टन, म्हणजे एवढा मोठा आकडा बघून एवढं म्हणजे असं घाबरून जाण्याची काही गरज नाही. कारण
हा हेक्टरी आकडा आहे आणि हा आकडा आपण म्हणजे एकदाच आपल्याला हे शेततळ्यामध्ये टाकायचं नाही, हे टप्प्याटप्प्यानं. म्हणजे पूर्ण कल्चर पिरियड आपला समजा 10 ते 12 महिन्याचा कल्चर पिरियड आहे. हे पूर्ण कल्चर पिरियड मध्ये आपल्याला पूर्ण महिन्याला प्रत्येक महिन्याला त्याचा डोस आपण ठरवून आपण ते त्याच्यामध्ये ते हे शेणखत आपल्याला टाकायचं आहे. आता हे हेक्टरी आपण विचार केला. आता जसं मी म्हणलं की जास्त प्रमाणामध्ये 30 बाय 30 शेततळे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामध्ये जर आपण आता हे हेक्टरीचा हिशोब मी सांगितला, तसं तर 30 बाय 30च्या शेततळ्याचा जर आपल्याला जर विचार करायचा म्हणलं तर हे आहे 10 किलोग्रॅम. तर 1/10 म्हणजे 1/10 भाग म्हणजे 1000 किलोग्रॅम इतकं शेणखत हे आपल्याला 30 बाय 30च्या शेततळ्यामध्ये आपल्याला वापरावं लागेल. आणि हे टप्प्याटप्प्याने आपल्याला शेणखत द्यायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला जाणवल की बाबा आता प्लवंग कमी आहे, व्हिज्युअलायझेशन होऊन जातं, ते समजून जाईल आपल्याला. तर त्यावेळेस आपल्याला कळतं की बाबा म्हणजे आता शेण टाकलं पाहिजे. म्हणजे त्याचं डोस जसे ठरलेले आहेत त्या डोस प्रमाणे त्या त्या टायमिंगला ते शेणखत तसं दिलं पाहिजे. त्यानंतर बाकी इतर काही खतं आहेत, जे की रासायनिक खतं आहेत. सर्वांना म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना तर अशी विनंती आहे की म्हणजे जेवढे रासायनिक खतं कमी वापरता येतील तेवढं चांगली गोष्ट आहे. पण आता हे खत देखील आपण वापरतो, पण याचा देखील डोस आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणून हा इथं एक शो करण्यात आपल्यासाठी आलेला आहे. तर युरिया पर हेक्टरी एक 250 ग्राम आणि सिंगल सुपर फॉस्फेट हे हेक्टरी 300 ग्राम पर्यंत आपल्याला हे खत लागतं. 300 ग्राम म्हणजे आपण 30 बाय 30च्या शेततळ्याचा जर विचार केला तर त्याचा 1/10 जर पार्ट पकडला आपण तर 25 ते 30 किलो अंदाजे पकडून चला की सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला पूर्ण वर्षभरात जे पूर्ण कालावधी आहे कल्चरचा त्या कालावधीमध्ये आपल्याला हे लागणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेणखत जर टाकत असताना सर्वात महत्वाचं आहे सांगणं म्हणजे लगेच शेणखत आपण घेतलं आणि लगेच ताजं, काही जणांचं असते की ताजं शेणखत टाकत, असं बिलकुल अशा गोष्टी आपण करायच्या नाही. तर अगोदर पूर्ण त्या संदर्भातली माहिती घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आता शेणखत टाकत असताना रात्री तुम्ही शेणखत घ्या, त्याच्यामध्ये थोडासा गुळ मिक्स करा, गुळ मिक्स करून ते रात्रभर त्याला ठेवा. कारण जे क्रिया व्हायचे आहेत त्याचे विघटन जे व्हायचं आहे किंवा जे कार्बन डायऑक्साईडच्या वगैरे जे क्रिया होणार आहेत त्याच्या, ते क्रिया रात्रभर मध्ये होऊन जातील. म्हणजे ते होऊन जातील आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी हे शेणखत आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर खत टाकत असताना ही काळजी घेणं एक अतिशय महत्वाचं आहे. तर खत व्यवस्थापनामध्ये या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि हे खत दिल्यानंतर म्हणजे आपल्याला प्लवंग तयार करायचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे खत कशासाठी देत आहोत आपण, तर प्लवंग तयार करण्यासाठी देत आहोत. तर हे सर्व खत दिल्यानंतर एक 5 ते 6 दिवस आपल्याला पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यवस्थापन, कुठल्याही प्रकारची क्रिया काहीच करायचं नाही. कारण 5 ते 6 दिवस हे प्लवंग तयार होण्यासाठी लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला पुढे जाऊन मत्स्यबीजाचं संचयन करायचं आहे. तर मत्स्यबीजाचं संचयन करत असताना संचयन करत असताना आपण एक सर्वात महत्वाची काळजी घेणं म्हणजे जसं आपण शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो त्यावेळेस ज्या बीजाची जशी आपण चौकशी करतो, त्याचं जसं पारखणी करतो, तशाच प्रकारची पारखणी करणं देखील इथं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला माहित असलं पाहिजे आपण जे मासा सोडणार आहे तर तो मासा हा कटलाच म्हणजे हे कटला माशाचंच बीज आपल्याला आलेलं आहे हे असं आपल्याला माहित असणं अतिशय महत्वाचं आहे. कारण काही ठिकाणी म्हणजे काही वेळेस असं होऊ शकतं की कटला मासा म्हणून दुसराच आपल्याला मासा आला तर त्याची ओळख असणं म्हणजे आपल्याला माहिती असणं हे अतिशय महत्वाचं आहे. साहजिकच आहे की बाबा आपण नवीन नवीन मत्स्य व्यवसाय चालू करत आहात तर लगेच आपल्याला म्हणजे लहान पिल्लांची कशी ओळख होईल की हा मासा कटलाच आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण म्हणा किंवा तुम्ही जर जास्त फील्डवरती काम केलं किंवा हॅचरीवरती व्हिजिट केली तर ते हळूहळू तुम्हाला जसं जसं एक्सपिरियन्स येत जाईल तसं तसं त्याची म्हणजे तुम्हाला अनुभव येत जाईल, तसा तसा ओळखता येईल, हळूहळू येईल तुम्हाला ते त्या गोष्टीमध्ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मत्स्यबीज संचयन करत असताना मत्स्यबीज संचयन करायचं किती हे सर्वात मोठा प्रश्न. मी कारण इकडं आता या पैठण शहरामध्ये काम करत असताना असं पाहिलं की 30 बाय 30चं जर शेततळ असेल त्याच्यामध्ये 10-10 हजार इतकं मत्स्यबीज आपण संचयन केलंय. म्हणजे ह्याच्यामध्ये एक लक्षात घेण्याची अशी बाब आहे की
प्रत्येक तळ्याची कॅपॅसिटी असते, म्हणजे प्रत्येक तळ्याची कॅरिंग कॅपॅसिटी आपण त्याला म्हणतो, की प्रत्येक तळ्यामध्ये एवढ्या म्हणजे जेवढं प्रमाण ते आहे त्याला कॅपॅसिटी, तर तेवढ्या प्रमाणामध्येच ते मत्स्य बुटुकली आपण त्याच्यामध्ये सोडली पाहिजे. आपण जर दर आता संचयन किती करायचं म्हणलं तर हेक्टरी जर विचार केला आपण तर एक 10,000 मत्स्यबीज म्हणजे बोटुकली आपण एक हेक्टरी आपण तलावामध्ये शेततळ्यामध्ये सोडतो. पण जास्त म्हणजे एक नवीन पद्धती सदन पद्धतीमध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्या प्रकारचे आपल्याकडे नॉलेज आहे, सगळ्या मशिनरीज अवेलेबल आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर अशा ठिकाणी 12,000 ते 15,000 बोटुकली हे त्याचं संचयन केलं जातं. हे संचयन करत असताना आता मत्स्यबीज आपण संचयन करू लागलो तर ते करायचं म्हणजे कटला किती करणार, रोहू किती करणार आणि मृगल किती करणार, हे देखील महत्वाचं आहे. तर हे संचयन करत असताना आपण 40% कटला ठेवला पाहिजे त्यामध्ये. 40% आता 100 आपले 100 मासे आहेत तर 100 मध्ये 40% नंतर 40 मासा कटला ठेवला पाहिजे, 40% रोहू म्हणजे 40 मासा रोहू जे ठेवले पाहिजे आणि 20% हा जो मासा आहे मृगल. अशा प्रकारचं जर कॉम्बिनेशन असेल तर नक्कीच आपल्याला चांगलं प्रकारचं उत्पादन आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये. आणि इथे एक सर्वात महत्वाची खबरदारी घेणं म्हणजे आहे की आपण टक्केवारी जी ठरवली, आता समजा तुम्ही एचडी वरती गेला आणि त्या ठिकाणी जर कटला मासा अवेलेबल खूप कमी असेल अवेलेबल, तर त्या ठिकाणी अशा क्रिटिकल कंडिशन मध्ये आपण टक्केवारी कमी जास्त करू शकतो. समजा कटला 30%, रोहू 30%, अशा प्रकारचं आपण करू शकतो. आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे मृगल सोबत जर आपण सिप्रिनस मासा जो की हा मृगल जसं बॉटमला राहतो तसं सिप्रिनस मासा हा एकदम पाण्याच्या तळाला राहतो. तर या दोघांचं ज्यावेळेस आपण हे करतो म्हणजे संचयन करत असतो तर त्यावेळेस एक महत्वाची काळजी घेतली पाहिजे. त्यावेळेस संचयन करत असताना मृगळ दोन्ही बी एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे हे 10% म्हणजे मृगळ 10% आणि सिप्रिनस मासा 10% अशा प्रकारचं त्याचं कॉम्बिनेशन आपण केलं पाहिजे. तर आणि आपण पाहतो की मत्स्यबीज म्हणजे खूप लांबून आता महाराष्ट्रामध्ये खूप लांबून लांबून मत्स्यबीज आपल्याला आपण ऑर्डर करतो. जसं कोलकात्यावरनं मागवतो, कुणी हैदराबादवरनं मागवतोय. लांबून लांबून एकदम मत्स्यबीज आपण येतं समजा. तर हे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये येतं आणि दुसरं एक वेगवेगळ्या भांड्यामध्ये मला असं याच्यामध्ये हे बीज येतं. तर हे प्लास्टिकच्या बॅगमध्ये आलेलं लांब एकतर बीज मत्स्यबीज पूर्ण लांबून आलेलं असतं. आल्या आल्या लगेच काही जणांचं असतं की आल्या आल्या लगेच शेततळ्यामध्ये त्याला आपण टाकायचं. असं बिलकुल करायचं नाही. कारण लांबून ज्या पाण्यामध्ये आपण जे मत्स्यबीज आणलेलं आहे त्या पाण्याचा पीएच, त्या पाण्याचा म्हणजे सामू, त्या पाण्याचं तापमान आणि आपल्या शेततळ्यातील पाण्याचं तापमान, त्याचा पीएच त्याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो. अचानक जर हे मासे आपण डायरेक्ट आणल्या जर मध्ये सोडले तर त्यांना थर्मल शॉक म्हणजे टेम्परेचर कमी जास्त जर असेल तर थर्मल शॉक बसून मोर्टॅलिटी मृत होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर अशा वेळी काय केलं पाहिजे, प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये जर मत्स्यबीज आणलेला असेल तर हे प्लास्टिकच्या पिशव्या कमीत कमी 15 मिनिट तरी कमीत कमी हे शेततळ्यामध्ये खुल्या करून असं वरती ठेवल्या पाहिजेत. जेणेकरून जे हे दोन्ही पाण्याचं तापमान म्हणजे आपल्याला माशाला अनुकूलित करायचंय, त्याला आम्ही ऍक्लिमॅटायझेशन असं म्हणतो. तर तसं आपल्याला ते हे करायचं आहे आणि 15 मिनिटानंतर जेव्हा त्याचं अनुकूलन झालं, त्याला मिळतं जुळतं झालं पाण्याचं, तर त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मासे सोडायचे आहेत. कमीत कमी 15 मिनिट तरी या पिशव्या आपण पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत उघड्या करून. आणि मोठ्या शेततळ्यामध्ये समजा हे शक्य नसेल तर काहीतरी ड्रम मध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या भांड्यामध्ये कुठंतरी पाणी ते शेततळ्याचं पाणी घेऊन त्या पिशव्या उघड्या करून ठेवायच्या आहेत. आणि दुसरं जर म्हणलं की काही भांड्यामध्ये हे मत्स्यबीज येतं तर अशा वेळेस काय करायचं, तर भांड्यातलं काही पाणी काढून म्हणजे ज्या भांड्यामध्ये जे मत्स्यबीज आलेलं आहे त्यातलं पाणी काढून शेततळ्यातलं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकणं म्हणजे 15 मिनिट प्रक्रिया, थोडं थोडं पाणी शिंपडणे वगैरे हे प्रक्रिया अक्लिमॅटायझेशन, त्याचा माशाला आपल्याला अनुकूलन करायचं. अनुकूलन केल्यानंतरच मग हे मासे आपण ह्याच्यामध्ये शेततळ्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे. आणि हे मासे सोडत असताना एक महत्वाची म्हणजे एकदम काळजी, एकदम केअर त्याची घेतली पाहिजे. कारण मासे सोडत असताना काही इजा नाही झाली पाहिजे त्या माशांना. कारण आता जर मासे सोडत असताना जर इजा झाली
तर हे नंतर त्याच्या पुढे सेकंडरी त्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज होणं, मग काहीतरी वेगळ्या प्रकारचा डिसीज होऊन मग ते मत्स्य उत्पादनामध्ये आपल्याला घट होते. म्हणून मासे सोडत असताना बिलकुल कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही, काही नाही. म्हणजे एकदम हळुवारपणे केअर घेऊन व्यवस्थित ते मत्स्यबीज आपण शेततळ्यामध्ये इथे सोडायचं आहे. त्यानंतरचा पुढला टप्पा जो आहे मत्स्यबीज संचयन झाल्यानंतर ते खाद्य व्यवस्था. आता साईड बघितल्यानंतर सर्वांना वाटेल की खाद्याचं तर अगोदरच सांगितलं की म्हणजे प्राणी प्लवंग, वनस्पती प्लवंग. तर मग हे सप्लिमेंटरी फिडिंग देण्याचं काय गरज आहे? तर या सप्लिमेंटरी फिडिंग देण्याचं गरज त्याचं कारण असं आहे की आपल्याकडं जे म्हणजे नॅचरल फीड जे अवेलेबल होणार आहे किंवा जे नैसर्गिक खाद्य जे होणार आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्लक्च्युएशन होणार आहे. म्हणजे कधी जास्त असेल, कधी कमी प्रमाणामध्ये अवेलेबल असेल. शेवटी ते निसर्ग म्हणजे नॅचरल तयार होणार आहे. तर मग माशाच्या वाढीसाठी आपल्याला जेवढं फीड पाहिजे, जेवढं मत्स्यबीज म्हणजे जेवढं खाद्य पाहिजे, ते तेवढं खाद्य त्यातनं मिळेल याची काही शाश्वती म्हणजे आपल्याला देता येणार नाही. म्हणून एक माशांना पूरक खाद्य म्हणजे माशाची ग्रोथ ही चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. म्हणून आपण या खाद्य व्यवस्थापनाचा म्हणजे हे सॉरी खाद्याचा सप्लिमेंटरी फिडिंगचा आपण इथे वापर करतो. त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी फिडिंग मध्ये भाताचा कोंडा आहे, त्याला आपण राईस ब्रॅन म्हणतो. शेंगदाणा पेंड आहे, जसं ग्राउंडनट ऑइल केक आहे. फ्लोटिंग म्हणजे कंपनी फीड बाजारामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये फ्लोटिंग फीड म्हणजे कंपनीचं फीड देखील मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. हे फीड देखील आपण खाद्य देखील आपण माशांना आपण देऊ शकतो. तर भाताचं म्हणजे आता हे जे हे आहेत म्हणजे खाद्य आहे ते किती प्रमाणामध्ये द्यायचं किंवा कसं द्यायचं हे देखील एक महत्वाचा इथे प्रश्न आहे. तर भाताचा कोंडा आणि शेंगदाण्याची पेंड एक समप्रमाणामध्ये आपण समप्रमाणामध्ये पण देऊ शकतो किंवा भाताचा कोंडा 80%, शेंगदाण्याची पेंड 20%, अशा प्रमाणामध्ये आपण हे खाद्य आपण माशांना आपण देऊ शकतो. आता म्हणजे हे फक्त दोन, आता भाताचा कोंडा आणि शेंगदाण्याची पेंड हे दोनच खाद्य आपण युज करावं अशातलाही काही भाग नाही. समजा आपल्या शेतामध्ये मका असेल, बाजरी असेल, सोयाबीन असेल, अशा प्रकारचे जर खाद्य म्हणजे हे अवेलेबल असेल तर त्याचा भरडा करून देखील आपण हे देखील आपण खाद्य म्हणून आपण माशांना आपण यूज करू शकतो. तर आपण हे खाद्य देत असताना आणखीन खूप आणखीन नव्या नव्या पद्धती पोल्युशन होणार नाही किंवा काय. आपण ऐकलं असेल म्हणजे बॅग फिडिंग म्हणजे बॅग मध्ये खाद्य ठेवायचं, त्याला खालून छिद्र करायचे आणि ते जेवढं माशाला पाहिजे तेवढं मासा तो त्यातनं फीड घेणार. म्हणजे हे याच्यामध्ये वेस्टेज ऑफ फीड, वेस्टेज ऑफ खाद्य हे खूप कमी प्रमाणामध्ये होतं आणि हे खाद्य पुढं तळाशी जाऊन तिथं काहीतरी पोल्युशन म्हणजे तळ्याला अतिशय कमी होतं. तर सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण बघितलं म्हणजे मासे सोडल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जर बघितलं आपण तर माशाची वाढ हे म्हणजे झपाट्याने होत असते. तर अशा वेळेत आपल्याला माशांना खाद्य हे जास्त प्रमाणात दिलं पाहिजे. म्हणजे टोटल सगळ्या माशांचं वेट म्हणजे आपण जेवढे मासे सोडले त्याचं वेटच्या 10% इतकं खाद्य आपल्याला त्या माशांना दिलं गेलं पाहिजे. तसेच हे जे म्हणजे खाद्य आहे, हे जे आपण तयार केलेलं खाद्य आहे, बरडा वगैरे केलेलं खाद्य आहे, हे खाद्य आपण याची स्टोरेज करण्याची जागा देखील चांगली असली पाहिजे, ज्या ठिकाणी पाणी जास्त नाहीये. म्हणजे पाणी जर असेल तर मग बुरशी त्या खाद्याला लागेल. हेच खाद्य जर आपण शेततळ्यामध्ये टाकलं तर त्या बुरशीमध्ये जाऊन मग माशांना विविध वेगवेगळ्या प्रकारचे रोग होणं या अशा क्रिया होतात. तर त्यामुळे स्टोरेज ह्या खाद्याचं देखील करणं हे अतिशय चांगल्या ठिकाणी करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपण माशाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी बाहेरून मिनरल्स म्हणा, खनिज जसं आपण म्हणतो खनिज 1% खनिज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स हे देखील आपण प्रोव्हाइड करू शकतो, जेणेकरून माशाची इम्युनिटी पॉवर हे चांगली होईल आणि जे शेततळ्यामध्ये जे डिसीज होणार आहे तर त्यांचा स्वतःचा एक बचाव अशा प्रकारे हे खाद्य व्यवस्थापन हे देखील आपल्याला करता येऊ शकतं. त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे पाणी व्यवस्थापन. मत्स्य संचयन झाल्यानंतर खाद्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन हे 3 टायर सिस्टीम हे 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. तर शेततळ्यामध्ये एक आपलं जे कल्चर पिरियड आहे कमीत कमी 10 ते 12 महिने पाण्याचा दर्जा हा चांगला राहिला पाहिजे. म्हणजे
आहेत म्हणजे पाण्यातील महत्वाचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजन 5 ते 8 मिलीग्राम पर लिटर किंवा पाण्याचा जो पीएच आहे सामू 7.5 ते 8.5 हे आम्ही त्याला आयडियल एकदम आयडियल रेंज आहे 7.8 ते 8.5 किंवा 9 पर्यंत मी ठीक आहे म्हणजे असं ह्या गोष्टी म्हणजे पीएच असेल ऑक्सिजन असेल त्या योग्य प्रमाणामध्ये असणं हे महत्वाचं आहे तर पाण्याची ट्रान्सपरन्सी देखील आपण म्हणजे पारदर्शकता हे देखील पाहणं आपल्याला महत्वाचं आहे 25 ते 30 सेंटीमीटर इतकी एक त्याची आयडियल ट्रान्सपरन्सीची रेंज तितकी आयडियल आहे जर ट्रान्सपरन्सी जर आपल्याला काढायची असेल तर आपण तबकडीचा म्हणजे आम्ही सॅटिजिस हे दोरला बांधून आपण शेततळ्यामध्ये सोडायची आहे आणि जोपर्यंत दिसते आणि त्याच्यानंतर खाली जोपर्यंत दिसत नाही तो जो मधला गॅप आहे ते म्हणजे आपली ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता हे आहे तर पाण्याचा कलर मत्स्यशेतीसाठी फिक्कट हिरवा कलर असणं अतिशय महत्वाचं आहे तर त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापनामध्ये आणखीन टेम्परेचर हे देखील म्हणजे तापमान पाण्याचं तापमान व्यवस्थित ठेवणं ते देखील महत्वाचं आहे आता हिवाळ्यामध्ये तापमान खूप कमी असतं किंवा उन्हाळ्यामध्ये तापमान आपलं खूप जास्त वाढतं तर अशा वेळी तापमान जास्त वाढल्यानंतर तो तापमान कसं ब्रेक करायचं किंवा तर काय करायचं तर अशा वेळी आपण पंप लावून बाहेरचं पाणी त्याच्यामध्ये टाकून ते जो तापमानाचा जे रेंज आहे ते ब्रेक कसं करता येईल त्याचा विचार करायचा किंवा दुसरं जर काय असेल आपल्याला तर काही स्प्रिंकलर वगैरे काय लावता येतील का अशा प्रकारे आपण पाणी व्यवस्थापन करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं एक आणखी यामध्ये पाणी व्यवस्थापनामध्ये आपण समजा जून ते ऑगस्ट मध्ये तर आपलं शेततळ पूर्ण म्हणजे पाणी असल्यामुळे पूर्ण भरून जाणार आहे तर पुढले 6 महिने आपल्याला काही पाण्याचा त्याच्यामध्ये जास्त उपयोग होणार नाही पण नंतर समजा या महिन्यामध्ये आपण मासे टाकले आणि पूर्ण 6 महिन्यानंतर आपल्याला पाणी काढायचे जे की फळबागाला देण्यासाठी तर हे पाणी काढत असताना पाणी खालच्या भागातलं पाणी फळबागांना दिलं पाहिजे त्याचं कारण सांगायचं म्हणलं तर जे खाली नत्र फॉस्फेट वगैरे जे या गोष्टी जे तयार होणार आहेत ते खतयुक्त पाणी आपल्याला फळबागांसाठी आपल्याला उपलब्ध होईल तर ही एक काळजी म्हणजे वरचं पाणी न घेता खालचं पाणी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर आपल्याला आरोग्य व्यवस्थापन सर्वात लास्ट आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणलं तर आरोग्य व्यवस्थापन आहे आरोग्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला वेळोवेळी माशाची तपासणी केली गेली पाहिजे वेळोवेळी माशाची सॅम्पलिंग केली गेली पाहिजे माशाला कुठे डाग पडतायत का माशाला कुठे चट्टे पडलेले आहेत का जर माशाचं समजा पोट जर आत गेलेलं असेल पोट आत गेलं असेल तर ते समजून जायचं की तो मासा खाद्य खात नाहीये किंवा माशाच्या शरीरावर काही खुणा आहेत का अशा प्रकारचे टेस्टिंग आपल्याला केलं पाहिजे आपण कास्टनेटचा उपयोग करून सॅम्पलिंग महिन्यातनं म्हणा 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा तरी सॅम्पलिंग केली पाहिजे आरोग्य व्यवस्थापन करत असताना माशाचं आपण खाद्य फोटोमध्ये पाहत असाल की त्याचं वेट घेणं हे देखील महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला त्या माशाची ग्रोथ किती झालेली आहे कळेल त्याची लांबी किती वाढलेली आहे ते कळेल समजा या महिन्यामध्ये आपण तो मासा काढला तर पुढल्या महिन्यामध्ये आपल्याला समजेल की त्याची एवढी ग्रोथ आहे साहजिकच तो मासा म्हणजे परत तो मासा आपल्याला सापडणार नाही पण एक रॅन्डमली समजा आपल्या शेततळ्यामध्ये 1000 मासे आहेत तर 40 मासे वेगवेगळ्या भागातून आपण कलेक्ट करून त्याचा अंदाज आपण सरासरी आपण अंदाज त्याच्यामध्ये बांधू शकतो आपण तर अशा प्रकारे आरोग्य व्यवस्थापन करत असताना सॅम्पलिंग करणं हे एक अतिशय महत्वाचं आहे आता आपण शेणखत म्हणजे खताचा वापर जास्त करतो तर अशा खतामधून वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतील समजा ते शेततळ्यामध्ये जातात त्याच्यामध्ये आर्ग्युलस नावाचा जो पॅरासाइट आहे हा पॅरासाइट जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो तर तो पॅरासाइट तो कसा काय करतो तर माशाच्या शरीरावरती बसून त्याचं रक्त शोषून घेतो आणि त्यामुळं मासे हे वीक होतात तर अशा प्रकारचे म्हणजे आर्ग्युलस हा एक पॅरासाइट आहे त्यामुळे ते तो एक रोग डिसीज होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे याच्यामध्ये म्हणजे घाबरून जाण्याचं काही याच्यामध्ये काही कारण नाही कारण मत्स्यशेतीमध्ये आपल्या गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये डिसीजचं प्रमाण अतिशय कमी आहे पण एक नैसर्गिक आता ही प्रक्रिया पूर्ण नैसर्गिक म्हणजे डिसीज व्हायचा होणं जाईल पण त्यासाठी आपण अगोदरच प्रिपेअर असणं हे अतिशय महत्वाचं आहे तर आर्ग्युलस हा जो पॅरासाइट आहे जसं मानवामध्ये डोक्यात उवा जसे असतात अशा प्रकारचा हा आर्ग्युलस हा असतो तर या आर्ग्युलसचं जर प्रमाण कमी असेल तर इतर केमिकल किंवा इतर औषधं काहीतरी वापरण्यापेक्षा
तर कमी प्रमाणात असेल तर खडे मिठाच्या ज्या गोण्या आहेत, या खडे मिठाच्या गोण्या आपण शेततळ्यामध्ये ठेवल्या तर तो म्हणजे ते डिसीज आपल्याला कमी करता येईल. आणि जर प्रमाण जर जास्त असेल तर ब्युटॉक्स ब्युटॉक्स नावाचं जे केमिकल आहे, हे केमिकल एक 250 ml पर हेक्टरी आपल्याला इथे यूज करायचं आहे. त्यानंतर माशांना वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियल डिसीज आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पॅरासायटल डिसीज, बॅक्टेरियल डिसीज होतात. तर अशा प्रकारच्या डिसीजसाठी मग पोटॅशियम परमॅंगनेटची ट्रीटमेंट देणं महत्वाचं ठरतं. तर आपण आता काही भागात पाहतो की ज्या भागामध्ये प्लास्टिक अस्थिरीकरणाचे तळे नाहीत, तर अशा ठिकाणी आपण पाहतो की शेतकऱ्यांबंधूंनी काही बांबू हे शेततळ्यामध्ये रोवून ठेवलेले असतात. हे बांबू जर जर हा हार्क्युलस पॅरासाइट जर माशावरती आला तर मासे हा त्या बांबूला आपले अंग असतात, म्हणजे एक प्रकारचं इंडिकेशन देतात की हा रोग त्यांना झालेला आहे. तर कधी कधी आपण पाहत पण असाल की बांबू हल्ल्यासारखा वाटतो, मग त्याचं हे एक प्रकारचं इंडिकेशन आहे. तर अशा प्रकारे आपण आरोग्य व्यवस्थापन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आरोग्य व्यवस्थापनामध्ये आजारी माशाचे काही लक्षणं आहेत आणि निरोगी माशाचे काही लक्षणं आहेत. हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. समजा हळूहळू पोहणे, आळशी प्रतिसाद आहे. आजारी जर मासा असेल तर तो त्याचा शरीराचा रंग गडद किंवा रंगहरीत असा दिसेल. शरीराचा पृष्ठभाग पांढऱ्या रंगाचे पॅचेस पडल्यासारखे दिसतील. शरीराचा आकार एकदम पातळ आहे. जसं मी सांगितलं की पोट जर मध्ये गेलेलं असेल त्यांचं, तर समजून जायचं की हा मासा खाद्य खात नाहीये. तर मग खाद्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येतील का? काय वेगळं खाद्य देता येईल का? या प्रकारच्या आपण त्याचा विचार केला पाहिजे. खाद्य सेवन करत असताना आजारी मासा म्हणजे खाद्य तर घेणारच नाही. मग हो, हे म्हणजे अशा प्रकारच्या त्यामध्ये गोष्टी आहेत. मग वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजाचं त्याला नुकसान दिसून येतं. त्याचे कल्ले असतील म्हणा किंवा त्याचे फिन्स असतील म्हणा, कुठेतरी चट्टे पडलेले आहेत, कुठेतरी इजा झालेली आहे. हे आजारी माशाचे अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला पाहायला मिळतील. तर त्यानंतर थोडक्यात महत्वपूर्ण सार जर आपल्याला सांगायचं म्हणलं तर महत्वाच्या गोष्टी आहेत. अतिपारदर्शक मध्ये वीज सोडायचं नाही. कारण अतिपारदर्शक पाण्यामध्ये काय असणार आहे, जे आपल्याला प्लवंग आहे, ते प्लवंग आपल्याला तिथे अवेलेबल नसणार आहे. म्हणजे शेणखत टाकून किंवा दुसरे खतं टाकून आपल्याला पहिल्यांदा माशाच्या भोजन म्हणजे माशाच्या खाद्याची व्यवस्था आपल्याला करायची आहे. तर अतिपारदर्शक पाण्यात विजेस सोडायचे नाही. हे एक इथे महत्वाचं आहे. तसेच प्रमाणापेक्षा जास्त बीजे सोडायचे नाहीत. मी सांगितल्यासारखं जसं प्रत्येक पॉइंटची त्याची वेगवेगळी कॅपॅसिटी असते. प्रमाणाबाहेर जास्त प्रमाणात जर आपण बीज सोडलं तर त्यांना जो वाढीसाठी जो स्पेस पाहिजे, ते त्यांना माशांना वाढीसाठी जे स्पेस पाहिजे, जी जागा पाहिजे, ती जागा व्यवस्थित भेटणार नाही. तर त्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त मत्स्यबीज सोडण्याचा शक्यतो टाळलं पाहिजे. तसंच मत्स्यबीज हे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी सोडावे. हे एक ते महत्वाचं आहे. तसेच खराब झालेले मासे असतील, मेलेले वगैरे मासे असतील, अशा माशाचा उपयोग नंतर पुन्हा परत खाद्य म्हणून काही लोक करतात. तर अशा प्रकारचे हे उपयोग खराब झालेल्या माशांचा उपयोग खाद्य म्हणून कधीच करायचा नाही. त्यानंतर जास्त प्रमाण जे प्रमाण ठरलेलं आहे त्या प्रमाणात मध्येच खाद्य हे त्याला आपल्याला दिलं पाहिजे. आणि खाद्य देत असताना आपण नेहमी खाद्याचं आपल्याला हे क्वालिटी आपण चेक केली पाहिजे. क्वालिटी इन द सेन्स म्हणजे की बिजामध्ये खाद्यामध्ये किती प्रोटीन आहे. जसं माशाच्या संपूर्ण वाढ होण्यासाठी 30 ते 35% इतकं प्रोटीन असणं अतिशय महत्वाचं आहे. तर प्रमाणापेक्षा जास्त जर खाद्य तर देऊच नये. पण हे प्रोटीनचं प्रमाण बरोबर आहे का? आपण जे खाद्य देतो त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण बरोबर आहे का? हे वेळोवेळी चेक करणं हे अतिशय महत्वाचं आहे. जास्तीत जास्त म्हणजे जास्त दिवस जर खराब झालेलं खाद्य असेल, अशा प्रकारचं खाद्य देखील आपण माशांना द्यायचं नाही. तर अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जे की मत्स्य उत्पादन वाढीस लागण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर माशाची ओळख असणं आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याची पूर्वतयारी म्हणजे मत्स्य संचयन, बीजाचं संचयन करण्याच्या पहिले त्याचं संचयन करण्याच्या पहिले काही म्हणजे पूर्वतयारी कशी केली पाहिजे किंवा मग खाद्याचं व्यवस्थापन आपण कसं संचयन करण्याच्या अगोदर केलं पाहिजे.
त्याच्यानंतर मग नंतर पाण्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, आरोग्य व्यवस्थापन आपण कसं करणार आहे, त्यानंतर मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टीचा पूर्णपणे अभ्यास करूनच आणि योग्य ती माहिती घेऊनच आपल्याला मत्स्य व्यवसायाकडे वळायचं आहे. कारण अपुरी माहिती घेऊन मत्स्य व्यवसायाकडे वळणं हे अतिशय घातदायक आहे. कारण आम्ही भरपूर ठिकाणी असं काम करत असताना पाहिलेलं आहे की जसं मी सांगितलं 30x30च्या शेततळ्यामध्ये जर 10,000 मासे आपण जर बोटुकली जर सोडल्या तर म्हणजे त्या तळ्याची तेवढी कॅपॅसिटी राहणारच नाही. त्या तळ्यामधून आपल्याला तेवढं उत्पादन मिळणारच नाही. तर अशा काही म्हणजे गोष्टी आहेत. तर अंदाजित एक अर्थशास्त्र म्हणजे 60x60 एकरचं म्हणजे 60x60 मीटरचं म्हणजे 1 एकरच्या शेततळ्याचं अंदाजित अर्थशास्त्र हे इथे मांडण्यात आलेलं आहे. जसं की रोहू आणि कटलाच्या जर बोटुकले असतील तर ते जर 3 इंचापर्यंत जर हे असेल म्हणजे 2 ते 3 इंचापर्यंत जर बोटुकली असेल तर त्याचे 4,000 नग जर आपण सोडले तर एक नग आता 3 रुपयाला जर बसला तर ते 12,000 रुपये त्याची किंमत होईल समजा. मग इतर खते आहेत म्हणजे की शेणखत आपण सांगितलेलं ते शेणखत आपल्याला 3,000 किलो लागलेलं आहे तर समजा तर ते 1.5 रुपयाने आपल्याला मिळालं तर 4,500 त्याचा खर्च असेल. इतर पूरक खाद्याचा खर्च काय असेल, मग किरकोळ खर्च काय आपल्याला येणार असेल, तो तसा एकूण खर्च म्हणजे 1,15,000 जातो आणि उत्पादन समजा त्याच्यामध्ये आपण 4,000 नग सोडलेले आहे. काही मॉर्टॅलिटी जरी काउंट केली किंवा काही मृत जर आपण काउंट जर केली तरी आपल्याला 3,000 किलोचं उत्पादन आपल्याला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण एक दर जर पकडला समजा 70 आपल्या शेततळ्यावरती येऊन दर जर त्याचा पकडला तर 70 रुपये जरी पकडला तरी आपल्याला 2,14,000 समथिंगचा तो फायदा. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एकूण झालेला खर्च हे मायनस केल्यानंतर एक निव्वळ नफा म्हणजे 1 लाखाच्या आसपास हा नफा आपल्याला इथे होणार आहे. अशा प्रकारे म्हणजे मत्स्य व्यवसाय ची ओझरती आणि म्हणजे एका दिवसामध्ये एका तासामध्ये पूर्ण माहिती सांगणं तर काही शक्य नाही. पण ओझरती हे हा बोला माहिती. की. हा ठीक आहे, मला काय समजलं नाही विषय पण. हॅलो. ठीक आहे. अशा प्रकारे हे मत्स्य संवर्धन एक ओझरती माहिती मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद रोहितजी. आता आपण प्रश्न उत्तराकडे वळणार आहोत. प्रश्न उत्तरात जाताना मी पहिला प्रश्न विचारतोय, ऑक्सिजन कसा मोजावा ह्याबद्दल एक प्रश्न आला आहे. ऑक्सिजन मोजण्याचा त्याच्या आता जसं जरा आवाज हवाय, आवाज येईल. येतोय. हॅलो, येतोय आवाज? आता येतोय. हा ठीक आहे. ऑक्सिजन मोजत असताना म्हणजे असं त्याच्या एक पद्धत आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वगैरे आहेत. तर काही किंवा ICR चे जे इन्स्टिट्यूट आहेत किंवा मुंबईला जे फिशरीचं सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे किंवा आपल्या सिफा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चरचे जे आहे तर त्यांच्याकडनं काही किट तयार केले गेलेले आहेत. तर त्या किटमध्ये त्याचं पूर्ण आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की ऑक्सिजन कसा मोजला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जे म्हणजे केमिकल A, केमिकल B अशा प्रकारे त्याचं नेमिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पूर्ण त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्या इन्स्ट्रक्शन जर वाचले आपण तर ते ऑक्सिजन काढता येईल आपल्याला. त्याच्यामध्ये काय एवढं नाही. pH असेल, DO असेल म्हणजे डिझॉल्ड ऑक्सिजन असेल, ते वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅरामीटर आहेत तर पॅरामीटर काढण्याची किट अवेलेबल असतात. तर ते किट त्या किटचा उपयोग करून आपण हे pH असेल, DO असेल तर काढता येईल. आता पुढचा प्रश्न आहे की पुढचा प्रश्न आहे, एक मिनिट. औरंगाबाद साठी कुठे संपर्क साधावा? मोबाईल नंबर. औरंगाबादमध्ये जर म्हणलं आपण इथं तर पैठणमध्ये हॅचरी आहे. जायकवाडी जो आपला धरण आहे, जायकवाडी डॅम जो आहे त्या ठिकाणी परीक्षित जाधव म्हणून हे ते तिथली हॅचरी चालवतात.
तर त्यांच्याकडं आपल्याला कटला, रोहू, मृगल या प्रकारचं मत्स्यबीज तिथे उपलब्ध होईल. पुढचा प्रश्न आहे, प्लास्टिक तळ्यात झिंगे पाळू शकता का? प्लास्टिक तळ्यामध्ये झिंगे पालनाचा जास्त अनुभव नीलकंठ सर याचं उत्तर देऊ शकते. ओके, नीलकंठ सर. या तो Yes, sir. प्लास्टिक तालाब में भी झींगा पालन कर सकते हैं, लेकिन उसमें जो अभी का जो उसकी गहराई कम से कम होनी पड़ती है। सॉरी, मैं हिंदी में बोल रहा हूँ, कोई दिक्कत तो नहीं होगी, मुझे लगता है लोग समझ ले रहे होंगे। हाँ, झींगा पालन में आपको प्लास्टिक तालाब में पानी का जो गहराई है वो कम रखना होता है और एरेशन की व्यवस्था करनी होती है। अगर ये दो चीज की अगर करते हैं कोशिश, तो जो फ्रेश वाटर झींगा है रोजनबर्गी, वो पालन कर सकते हैं। कुणाला प्रश्न असतील, विचारायचे असतील तर ते स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतात किंवा रेज हँड किंवा चॅटमध्ये असे तिन्ही गोष्टीतून आपण प्रश्न विचारू शकता. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की तुमच्याकडे काही ट्रेनिंगची व्यवस्था आहे का? नीलकंठ सर प्लीज. या हाँ, जल जीविका संस्था जो है ट्रेनिंग की व्यवस्था रखती है। पहले भी हम लोग लगातार करते रहते थे, ऑफिस में और फील्ड में भी। औरंगाबाद पैटर्न में भी ट्रेनिंग की व्यवस्था है। अभी हम लोग एक इंटीग्रेटेड फार्मिंग मॉडल का पूरा सेटअप डेवलप किए हैं पैटर्न में। अगले 10-15 दिनों के बाद जो है वहाँ पे इंटीग्रेटेड पूरी फार्मिंग की सीड रियरिंग, फिश रियरिंग, हर चीज की ट्रेनिंग की व्यवस्था लोकेशन पे हो जाएगी रूरल एरियाज में। चिलापिया माशाविषयी काही मार्गदर्शन ऐसा पूछ रहा है. चिलापी टिलापिया मासा जो आहे हा एक व्हरेसियस ब्रीडिंग, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये याची ब्रीडिंग होते. हा कमी कालावधीमध्ये जास्त वाढणारा हा मासा आहे. या माशाचा फक्त आपण कल्चर करत असताना हा मासा फक्त एकटा, म्हणजे त्याच्यासोबत दुसऱ्या कुठल्याच माशाचा आपल्याला इथे कल्चर करता येणार नाही, कारण हा मासा जास्त ब्रीडिंग त्याची लवकर होते आणि झपाट्याने 1चे 2, 2चे 4 अशा प्रकारे त्याची जास्त प्रमाणामध्ये मल्टिपल होत जातात. तर इतर माशांना जो स्पेस लागणार आहे, म्हणजे इतर माशासोबत जर त्याचं आपण संवर्धन करायचा प्रयत्न केला तर इतर माशाची वाढ ही खुंटणार आहे. टिलापियाचं कल्चर जर करायचं असेल तर तो सिंगल, फक्त एकटा तिला मोनोसेक्स टिलापिया असं म्हणून जे बीज भेटतं त्याचं आपण कल्चर केलं तर ते उपयुक्त ठरेल. माशांचा मृत्यू दर किती आहे असं विचारतात प्रश्न. किती % असतो माशाचा मृत्यू दर असं विचार? 10% मॉर्टॅलिटी पकडून चालतो मत्स्यबीज संचयन करत असताना. ओके. परत मासे सोडल्यानंतर आपण शेणखत सोडू शकतो का? मासे सोडल्यानंतर टाकू शकतो आपण. मासे सोडल्यानंतर शेणखत टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण शेणखत टाकत असताना खबरदारी घेणे महत्वाचे आहे. जसं की लगेच काही जण असं करतात की सकाळी लगेच शेण भेटलं की लगेच शेतकऱ्यामध्ये टाकून दे, असं हे प्रकार आपण टाळले पाहिजे. कारण माशाचे हे शेणखताचे जे कार्बन डायऑक्साईड असेल म्हणा, त्याची विघटनाची जी प्रक्रिया असेल, काय असेल, या अशा गोष्टी ज्या आहेत तर ते काही गॅसेस रिलीज होणार असतील तर या गॅसेसचा म्हणजे इफेक्ट माशावरती होऊन माशाची मोर्टॅलिटी होण्याची त्याची शक्यता असते. तर अशा वेळी काय करायचं की शेणखत हे आपण संध्याकाळी घ्यायचं, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये गुळ मिक्स करायचा आणि ते त्याचं क्रिया पूर्ण करण्यासाठी त्याला संध्याकाळी पूर्ण ठेवून द्यायचं. तर त्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे आपल्याला शेततळ्यामध्ये टाकून द्यायचं. ठीक. आपल्याला महाराष्ट्रामधले बेस्ट फिशिंग फार्म सांगू शकता, आदर्श फिशिंग फार्म? नीलकंठ सर. बेस्ट फिशरी फार्म का अगर कहे तो वैसे तो काफी जगह पर है, कोल्हापुर, सतारा, नासिक, काफी जगह पे लोगों ने किया है एज ए एंटरप्रेन्योर। लेकिन जहां तक मेरा व्यक्तिगत अनुभव है, यवतमाल के राले गांव में, एकलारा गांव में जो महिला ग्रुप का फार्म है वो काफी बेस्ट है, क्योंकि वहां पर फिश सीड हैचरी, फार्म, सीड नर्सरी, केज फिशरी, हर चीज का एक ही जगह महिला ग्रुप कर रही है। तो मेरे ख्याल से वो ज्यादा यूजफुल है विजिट के हिसाब से। ओके. धरणाच्या पाण्यातून येणारे भक्षक मासे आणि वाम साठी काय उपाय करता येईल? नीलकंठ सर प्लीज. क्वेश्चन क्या था एक बार फिर से? हाँ, ये ना जो वो डैम से जो पानी आता है उसके साथ कुछ अलग तरीके का ये आता है, फिश आता है, वो है ना? हाँ, तो वो खा सकता है ये दूसरा इसको, इसके लिए कुछ है प्रिकॉशन
मेजर है क्या कंट्रोल? जो डैम से जो पानी के साथ वाम मछली और इस तरह की जो मछलियां आती है वो कार्निवोरस है, वो दूसरी मछली को नुकसान तो पहुंचाती है, मतलब तालाब में रहने वाली, लेकिन छोटे साइज के जो बीज हैं उनको ही नुकसान पहुंचाती है। लेकिन अगर तालाब का बंड जो है, उसका किनारे का भाग, उसको अगर हम ऊंचा रखते हैं और पानी का जाने के लिए जो साधन है, इनलेट जिसको बोलते हैं, वहां पे जाल वगैरह का व्यवस्था रखते हैं, तो कम से कम वाम मछली या कोई भी इस तरह की मछली मी जाएगी नवीन आहे तालाब में। आता इथं जॉईन करू इच्छितो. जी बोला, आवाज येतोय तुमचा, प्रश्न विचारायचा आहे, विचारा. हा नमस्कार सर, सगळ्यांना नमस्कार. नमस्ते. मी आता जॉईन केलेले सर, तर मला नाही का शेततळ बांधण्यासाठी काही म्हणजे काही कोऑपरेटिव्ह म्हणजे काय म्हणतात त्याला, लघु उद्योग किंवा ग्रामपंचायत असे काही ऑफिसेस आहे का तिथं मी ते लोन किंवा काय असं काही करू शकतो? माझी शेती आहे, मला तिथे इंटरेस्टेड आहे सर. मी आता मला कुठं शेततळ बांधायचंय 1 एकर मध्ये. नीलकंठ सर, इनको मतलब पॉन्ड प्रिपरेशन, मतलब पॉन्ड स्टार्टिंग से पॉन्ड बनाना है, तो कौन से योजना या कौन से ऑफिस में जाके इनको इंफॉर्मेशन मिलेगी, ये पूछ रहे हैं। उसके लिए महाराष्ट्र में 2-3 जगह आप संपर्क कर सकते हैं। एक तो जो मत्स्य विभाग है उनकी भी स्कीम है अलग अलग कैटेगरी के लोगों के लिए, महिलाओं के लिए, SC ST के लिए, एंटरप्रेन्योर के लिए। और अभी जो नई स्कीम आई है प्राइम मिनिस्टर मत्स्य योजना, विकास योजना, उसमें भी काफी सारी स्कीम्स हैं नए तालाब को स्थापित करने के लिए। जी. ये सारी स्कीम अभी जस्ट 1 महीने पहले ही आई है, लेकिन नोडल सेंटर जो इसका है जिला मत्स्य अधिकारी के पास जाकर वहां पे जो जमीन के सारे कागजात और सही होते हैं, फॉर्म्स वगैरह, वो जमा करने पर वो प्रोसेस शुरू हो जाती है। दूसरा एक रास्ता ये हो सकता है कि जो अपने काफी सारे महाराष्ट्र के जिले में पोखरा परियोजना चल रही है आत्मा के सहयोग से, खास करके सूखा क्षेत्र में, क्लाइमेट रेजिलिएंट एग्रीकल्चर स्मार्ट परियोजना, उसमें भी प्रोविजंस है और उसका ऑनलाइन ही होता है एप्लीकेशन का प्रोसेस, कि कोई भी किसान बकरी पालन, खेती पालन, फिशरी पालन, उसके लिए कोई भी स्कीम चाहती है तो 1.5 लाख तक या 2 लाख तक का उनका स्कीम का लिमिटेशन है, जो कि किसान को ऑनलाइन फॉर्म भरने पर उपलब्ध हो जाता है। तो पोखरा POCRA पोखरा जो परियोजना है उसके नोडल एजेंसी होते हैं आत्मा, कृषि विभाग आत्मा के यहाँ पर, और मेरे ख्याल से महाराष्ट्र के 15 से ज्यादा जिले हैं इसमें शामिल। तो अगर आप उन जिलों से संबंधित है तो आपको पोखरा से भी हेल्प मिल सकती है। जी, थँक्स अ लॉट ऑफ सर जी. थैंक यू सर. नमस्कार. हॅलो. जी हॅलो. विचारा प्रश्न विचारा. एक जण कोणीतरी प्रश्न विचारा. बरं, मी नमस्कार विचारतो. सर. नमस्ते. सर मी लातूरवरून बोलतोय. सर मला याचं प्रशिक्षण वगैरे जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर आता, कारण ऑफलाईन तर बंदच आहे सध्याला, म्हणजे कुठं जाता येणार नाही, तर ऑनलाईन घेण्यासाठी काही चालू आहेत का सध्याला प्रशिक्षण? ऑनलाइन ट्रेनिंग जैसे आज जो हुई है शेकरू टीवी के साथ, ये भी ऑनलाइन ही था, लेकिन हाँ जो विस्तार में होता है हर तरह की चीजों को डिटेल में करते हुए, तो कार्यक्रम के अंत तक आप रुकिए, वो काफी सारे सर्वे होंगे और हम लोग शेकरू टीवी के साथ कोशिश कर रहे हैं कि हर महीने 2 या 3 सेशन रखा जाए फिशरी पर, तो ये सारी बातचीत यहाँ पता चल जाएगी। उसके अलावा भी अगर कोई ट्रेनिंग चाहिए तो आप लिख सकते हैं, उस तरह के प्रोविजन हम लोग कर लेंगे ऑनलाइन। ठीक आहे सर. आणि रोहित सर, तुम्हाला एक विचारायचं होतं सर, 10 गुंठ्यामध्ये आपण किती मासे सोडू शकतो मत्स्यदेव? 10 गुंठ्यामध्ये म्हणजे किती बाय किती शेततळ असेल तुमचं? शेततळ आहे का तुमचं? नाही सर, मी आता करणार आहे शेततळ. ठीक. तर आता हे लक्षात आलं की आयताकृती वगैरे, आयताकृती शेततळ असलं पाहिजे. जसं आपण हेक्टरी जसा विचार करतो 10,000 बुटुकल्या आपण सोडल्या पाहिजेत, तशाच पद्धतीनं समजा 30 बाय 30 जर तुमचं शेततळ असेल तर त्यामध्ये आपण 1,500 ते 2,000 फिशेस बुटुकल्या आपण सोडू शकतो. अशा प्रकारे त्याचं प्रपोर्शन तशा प्रकारे घ्या. जसं 30 बाय 30 ला जसं प्रपोर्शन वापरलं तसंच त्या प्रकारे तुमचं जे शेततळ किती बाय किती त्यामध्ये मग तशा प्रकारे ते मासे सोडले जातात. ते मासे सोडत असताना खबरदारी की जास्त कटला, रोहू आणि मृगल ह्या 3 माशाचं कॉम्बिनेशन करून जर आपण कल्चर केलं तर
जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न चांगलं मिळण्याची त्याच्यामध्ये संभावना जास्त आहे. सर म्हणजे एकाच प्रकारच्या जर माश्या सोडल्या तर जास्त उत्पन्न होणार नाही का? उत्पन्न होईल हा. पण कसं जसं कटलाचा राहण्याचा पृष्ठभागावर राहतो आणि रोहू जसा मासा आहे, मृगल हा जंगला. आज त्या स्पेसचा उपयोग म्हणजे त्यांच्या वाढीसाठी जी जागा त्यांना पाहिजे ते त्या स्पेसचा उपयोग करून तर जास्त म्हणजे वेगवेगळ्या जातीचं उत्पादन. समजा कटलाला आता जो भाव आहे किंवा रोहूला जो भाव आहे यामध्ये तुम्हाला उत्पादनामध्ये त्याचा फायदा होईल. ठीक. नमस्कार धन्यवाद सर. सर. हेलो हेलो बुल्ढाना से सर, मेरा एक सवाल था कि हमारा एक डैम है, 2.5 हेक्टेयर में डैम है सर। हॅलो. जी हाँ हेलो सर, 2.5 हेक्टेयर में डैम है, तो उसमें हमने बहुत सारी वैरायटी मछलियों की लगाई है, डाली है, बीज डाला है अभी, तो लगभग 1.5 से 2 महीने हो चुके हैं सर बीज डालकर। तो सर उसमें एक प्रॉब्लम आ रहा है कि मछलियां ज्यादा, मोर्टेलिटी ज्यादा बढ़ गई, मछलियां मर रही उसमें, और साथ में उनका वजन बढ़ रहा नहीं है सर, और उनके जो कल्ले हैं उस पर लाल रंग के से सुरंग गिर रहे हैं। तो सर इसके लिए क्या किया जाए? ये तो एक डिजीज का इम्पैक्ट है, ये आप भी बता रहे हैं। हेलो सर। और कितने सीड आपने रिलीज किए थे हेमंत जी? हेलो। 10,000 सर। 10,000। 10,000 संख्या के आधार से तो ये सही है। बेसिकली आपको वहां पर वाटर क्वालिटी को तो आप सबसे पहले मैनेज कीजिए। जो लाइम तो वाटर एप्लीकेशंस है। क्वालिटी का सर एक सवाल पूछना चाहता हूँ जी सर, वाटर क्वालिटी का कैसा है? वहाँ पे पूरा आजू बाजू में पूरा गांव है, गांव होने की वजह से गांव की पूरी गंदगी उसमें जाती है। जी 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 हाँ जी हाँ जी हाँ सर, तो, आजू बाजू गांव की सारी गंदगी उस पानी में जाती है सर। हाँ तो तो आपको उसकी वजह से आपको वहां पे लाइम का एप्लीकेशन, सॉल्ट का एप्लीकेशन जो रोहित बता रहे थे अपने प्रेजेंटेशन में, वो आपको ज्यादा से ज्यादा करना होगा। मतलब हर महीने 1 से 2 बार आपको वो एप्लीकेशन करना होगा। और अगर उसमें कीड़े जैसे लग गए हैं गलफर में, तो ये अर्गुलस का भी प्रकोप हो सकता है। बिना फोटो देखे तो बताना बहुत बहुत मुश्किल होगा, क्योंकि वो जैसे अभी मछलियां छोटी हैं, मेरे ख्याल से 30 ग्राम 20 ग्राम की होंगी, तो इस समय जो अगर लाल चकते हैं तो वो कौन सी बीमारी है ये कहना बिना तस्वीर के मुश्किल होगी। तो आप अगर तो सर रोहित का नंबर लेंगे, ऐसा लग रहा है नारू की समस्या हेलो सर, उसमें नारू की समस्या हो सकती है ऐसा मुझे लगता है। हाँ बिल्कुल, क्योंकि पानी जो है वो आप खुद बता रहे हैं कि पानी गलत पानी आ रहा है, तो उसमें बहुत तरह के प्रदूषण से जो है वो रोग और इन्फेक्शन आ सकता है। लेकिन उसको तो दवाई देकर ही अभी कम करना होगा। और उसके लिए आप जो उसके फोटोग्राफ्स वगैरह है वो आप रोहित को आप भेज सकते हैं व्हाट्सएप पे, तो फिर फोटो देखने के बाद जो है प्रॉपर्ली सजेशन दे सकते हैं। और सर एक सवाल था मेरा सर कि मैंने उसमें पानी का पंकज जी 1 मिनिट, तुम्ही नंतर प्रश्न विचारू शकता, आपण शेवटी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, कारण हॅलो रोहित सर। ठीक आहे. हा पुढचा प्रश्न कोणाचा आहे? हॅलो सर, बोला. हा बोला. हा बोला. हा नाशिक मध्ये कुठं आहे? सांगा, नाशिक मध्ये कुठे आहेत रोहित सर? उत्तर नाशिक, नीलकंठ सर, नाशिक फिशिंग फार्म नासिक में है काफी सारे फार्म्स है जो फिशरी डिपार्टमेंट, अगर आप वहाँ के फिशरी डिपार्टमेंट के पास अगर आप संपर्क करेंगे तो वहाँ पे 3-4 नंबर है क्या? फिशरी डिपार्टमेंट तो आपको जो जिला परिषद ऑफिस के ही पास में है। अभी इस समय तो तत्काल मिलना मुझसे मुश्किल होगा, लेकिन अगर आप अपना व्हाट्सएप नंबर दे देंगे तो बता सकते हैं। हेलो हा पुढचा प्रश्न कुणाचा आहे? आपण हा बोला. माझा प्रश्न असा होता की माझ्याकडे ना शेती आहे, मी शेततळ पण बांधून देऊ शकतो, अशी कधी कंपनी आहे का की जी शेती म्हणजे फिश फार्मर म्हणजे पूर्ण ते डेव्हलप करतील, मेंटेन करतील, म्हणजे फिश पण टाकतील, बीज पण टाकतील, आम्ही वगैरे राखू, पाणी वगैरे सगळं करू, फक्त त्यांनी ते फिश टाकायचं, फूड वगैरे द्यायचं आणि कलेक्ट म्हणजे माल रेडी झाल्यानंतर घेऊन जातात, असं काही आहे का? कॉन्ट्रैक्ट फार्मिंग, ये एक तरह से कॉन्ट्रैक्ट फार्मिंग की आप बात कर रहे हैं। तो अभी इस तरह से व्यवस्था जो है वो बहुत ही कम है, खास करके महाराष्ट्र में तो बहुत ही कम है। जहाँ पे ज्यादा किसान जब मिल जाते हैं तब इस तरह की कंपनियां आ जाती है,
इस समय तो ऐसा बहुत ही कम, लेकिन आप कौन से जिले से बात कर रहे हैं? नाशिक नासिक से। नाशिकमध्ये असेल तर मी करून देतो. इस करून तरह के देता जो का? सवाल, इस तरह के जो आपकी संभावना का जो आप तलाश रहे हैं ना, इसके लिए आप अपना कांटेक्ट नंबर अगर दे देंगे तो हम लोग संपर्क करके बता सकते हैं आपको। हॅलो सर. जी हा हा बोला, आवाज येतोय. जी हॅलो. हा आवाज येतोय, बोला. एक फिश म्हणजे किती किलोला ते जातं हे सांगते ना, एक फिश. एक फिश किती किलो म्हणजे कसं, मग तुम्हाला त्याचा रेट हवाय का? हा, रेट, मार्केट रेट सांगता का सर? मार्केट, ठीक है, नीलेश सर. हाँ बताइए रोहित बताइए, आप तो रोज देख रहे हैं. ठीक आहे सर. मार्केट रेट हा त्याच्या लोकल मार्केट म्हणजे त्या माशाला डिमांड किती आहे याच्यावर त्याचा मार्केट रेट डिपेंड आहे. तसं आता इकडं पैठणमध्ये आम्ही बघितलं तर कटला हा जर मोठा 2 किलोचा जर फिश असेल, 1.5-2 किलोचा, तर तो 200 रुपये किलो पर्यंत तो मासा इथे कटला फिश जातं. जसं लोकल डिमांड आहे, म्हणजे त्या भागामध्ये कुठल्या माशाला जास्त डिमांड आहे त्याप्रमाणे त्या माशाचे व्हेरिएशन होत राहतं. सर नाशिक साठी काही असेल कॉन्टॅक्ट नंबर? मी काय म्हणतोय माहितीये का, आपण आहे ना सर्वात शेवटी ना दोन्ही सरांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करणार आहे. तुम्ही तर नोट डाऊन करून घ्या. नंतर तुम्हाला काय मनात प्रश्न असतील तर त्यांना तुम्ही मोकळ्या वेळेत विचारू शकता. ठीक आहे. हॅलो. ओके. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हो सर, नाशिक साठी ज्यांना कॉन्टॅक्ट नंबर हवाय ना, त्यांना मी चॅट मध्ये कॉन्टॅक्ट नंबर माझा टाकतो. मी नाशिक मध्येच असतो, तर त्यांना माझ्याशी बोलायला सांगा. ओके ओके. आपण कोण बोलताय? मी प्रवीण ठुबे बोलतोय. मी नाशिक मधनच. नाशिक मध्ये ज्यांना काही अडचण असेल त्यांनी मला कॉल करायला सांगा. मी माझ्या चॅट मध्ये नंबर टाकतो. ओके ओके ठीक आहे. ओके. हॅलो. हा बोला. बोला. हा नमस्कार सर, मी मयूर बोलतोय नागपूरहून. तर मी आता शेततळ्याचं काम सुरू केलं होतं सर, पण म्हणजे कसं माझं शेत आहे थोडं उतारावर आहे आणि शेततळ्याचं मी थोडं खाली शेततळ्याचं काम केलं, पण तो कसं शेततळ्याचं झिरतो सध्या पाणी त्याच्यात. आता पण झिरतो, म्हणजे मी कमीत कमी 3 मीटर पर्यंत केलं तरी पण ते असं झिरपतो पाणी त्याच्यात. त्यासाठी आणखी खोलीवर करायला लागेल, काय उपाय करायला लागेल? प्लास्टिक अस्तरीकरण हॅलो. हा आवाज येतोय, बोला बोला. हा हॅलो. हा रोहित सर, तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की पाण्याचं म्हणजे पाणी झिरपून चाललेलं आहे तुमचं शेततळ्यामध्ये? हा सर, पाणी झिरपतो. त्याच्यामध्ये पाणी जर झिरपून असेल तर एक सोपा साधा उपाय असेल तर प्लास्टिकचं अस्तरीकरण करू शकता किंवा प्लास्टिकचं अस्तरीकरण करू शकता त्याच्यामध्ये. आणि सर निलकंठ सर निलकंठ सर काहीतरी सोपा उपाय त्याच्यामध्ये तर प्लास्टिक अस्तरीकरणचा आहे. रोहित, सवाल एक बार फिर से उनका बताना क्या? हाँ सर, उनका जो पॉन्ड है, उनका पॉन्ड से पानी सीपेज हो रहा है. हाँ, तो पॉन्ड से और कौन से भाग में है, कौन से ज्योग्राफी पे है ये? नागपुर. तो पॉन्ड का सीपेज का प्रॉब्लम का तो एक ही उपाय है कि जिस जगह पे हम पॉन्ड का गहरीकरण करते हैं, पहले वहाँ की मिट्टी जांच लेनी चाहिए. पहले से जांच लेनी चाहिए. हाँ, मिट्टी जांच लेनी चाहिए. ब्लैक सॉइल है पूरी कि वो बलवाही मिट्टी, ज्यादा सैंडी पानी का एरिया तो नहीं है. लेकिन एक दो चीजें कर सकते हैं. इस बार जब बारिश तो काफी हो गई है, जब तालाब सूख जाता है तो उसके नीचे अगर गोबर का लेप देकर पूरा प्लास्टर कर देते हैं और उसके बाद एक प्लास्टिक की जो लेयर होती है उसका यूज करने पर आप उसको रोक सकते हैं, सीपेज को. हॅलो. हा बोला. हॅलो. हा रेनी सीझन मध्ये त्याचा काही इम्पॅक्ट होतो का? तुम्ही प्रश्न आहेत ना, तुम्ही सरांचा नंबर देतो, तुम्ही डिरेक्टली सरांशी बातचीत करू शकता. ओके सर. ओके ओके ओके. हॅलो. 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 हा मी चैतन्य बोलतोय रायगड वरून. बोला. हा, माझा असा क्वेश्चन होता की जे आपलं म्हणजे कंपनी फूड जे मिळतं आणि जे आपण नॅचरल जे कोंडा वगैरे जे देतो, तर ते म्हणजे आपण आलटून पालटून देऊ शकतो का? फक्त कंपनी फूड देणार असेल तर ते 1 महिना द्यायचा आणि मग नंतर कोंडा द्यायचा, तर त्याचं कसं नियोजन करायला लागतं? त्याच्यामध्ये असं काही हे नाही, आलटून पालटून आपण देऊ शकतो, काय त्याच्यामध्ये हे नाही. म्हणजे स्टार्टिंगला समजा नवीन माशाची वाढ सुरुवातीला झपाट्याने होत असते, तर अशा वेळेस आपण
कंपनीचं फीड म्हणजे Starter, वेल बॅलन्स्ड फीड म्हणजे वेळ त्याच्यामध्ये प्रोटीन व्यवस्थित असणं किंवा त्या जे गोष्टी आहेत त्या वेल बॅलन्स्ड फीड असलेलं आपण म्हणजे कंपनीचं फीड दिलं तर पहिले 2-3 महिने ठीक आहे चालेल. त्यानंतर पुन्हा आपण जे भरडा आपण जे म्हणतो जी फीड आहे राईस ब्रॅन म्हणा, ग्राउंडनट ऑइल कक म्हणा हे किंवा बाजरी याचं जे मका याचा जे भरडा आहे ते फीड तुम्ही कंटिन्यू करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. थैंक यू सर। फीडिंग में केवल एक हेलो, चीज ध्यान हेलो, दीजिएगा कि ये हेलो। जो अपनी देसी मछलियां हैं या आईएफसी रोहू कतला इस तरह की जो मछली हैं इनकी ये ज्यादातर जो है ये प्लैंकटन खाती हैं, उन्हीं से इनका मुख्य भोजन का प्लैंकटन है जो पानी में होता है नैसर्गिक रूप से। उसके अलावा जो भी फीड हम बाहर से दे रहे हैं उसको सप्लीमेंट्री फीड बोलते हैं कि बाहर से उसको पूरक आहार है, वो मेन आहार नहीं है। तो पूरक आहार आप घर पे भी बना के दे सकते हैं और बाहर का भी दे सकते हैं। मुख्य ये है कि तालाब के पानी में आपको ज्यादा से ज्यादा प्लैंकटन की व्यवस्था रखनी होगी। हॅलो सर, हॅलो, हा येतोय आवाज, बोला. सरांचा नंबर द्या ना, रोहित सरांचा. एकच मिनिट, तुम्हाला नाही झालं की तुम्हाला नंबर तिथे दिसेल, आपण व्हिज्युअलाइज करतोय. ओके, ठीक आहे. नमस्कार सर, मी रवींद्र शेळके बोलतोय. सर माझा एक प्रश्न असा होता की आपण जे बाहेरून जे फीड सप्लिमेंट देतोय तर माशांच्या वजनाच्या प्रमाणे किती प्रमाणात त्याला द्यायला पाहिजे, म्हणजे पाणी पण खराब होणार नाही आणि फीड पण वाया जाणार नाही, असं काही चार्ट वगैरे असेल किंवा माहिती असेल तर शेअर केली तर बरं होईल. धन्यवाद. आता माशाचं फीड देत असताना कसं आहे, स्टार्टिंगला माशाची म्हणजे ज्यावेळेस संचयन केलं त्यापासून पहिल्या 2 महिन्यापर्यंत आपण त्याचं म्हणजे वाढ जास्त आहे, तर वाढ जास्त असल्यामुळं तर जेवढं त्याचं वजन होईल, जेवढं आपण समजा 2000 मासे सोडलेले आहे तर वजनाच्या 10% इतकं फीड पहिल्या 2 महिन्यामध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर पहिल्या 2 महिन्यापासून पुन्हा पुढल्या 2 महिन्या म्हणजे 3 ते 4 तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये हे जे फीड आहे हे 5% वजनाच्या 5% सॅम्पलिंग करून घ्यायची माशाची, अंदाजित आपल्याला त्याचं वेट कळेल, तर त्याच्यानुसार आपण 5% म्हणजे प्रमाण कमी करायचं. जसं 10% सुरुवातीला घेतलं त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये आपल्याला 5% फिडिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर चौथ्या महिन्याच्या नंतर आपण म्हणजे 2.5% किंवा 2 ते 3% यामध्ये आपण नंतर फिडिंग चालू ठेवायची आहे वजनाच्या. जे पूर्ण मासे आहे पूर्ण अवरेज वेट काढायचे त्याचं आणि वेटच्या हिशोबाने त्याचं फिडिंग करायचं. हेलो, रविंद्र जी इसी में ऐड करते हुए कि ये जो बाहर से हम जो भी फीड देते हैं, आपके यहाँ भी मेरे ख्याल से प्लास्टिक वाली तालाबें ज्यादा हैं जिसमें कि जो है फीड जो एक्स्ट्रा जो अगर मछली ने नहीं खाया, अगर हमने ज्यादा फीड दे दिया तो वो पानी के अंदर घुल के सड़ने लग जाती है और फिर उससे ऑक्सीजन की कमी होगी, अमोनिया बढ़ेगा। तो जब भी हम बाहर का फीडिंग देते हैं मछली को तो वो जितना उसका बर्ताव है खाने का उतना ही तक देना चाहिए, ताकि एक तो वेस्टेज नहीं हो और दूसरा पानी का जो है क्वालिटी खराब नहीं हो। तो इसीलिए इसको बीच बीच में अगर रोहू कतला जैसी मछलियां कर रहे हैं तो बाहर का जो आहार है उसको बीच में ब्रेक देके प्लैंकटन बेस्ड चीज को शामिल रखना चाहिए, तो वो पानी का जो है वो बैलेंस रहता है हमेशा। ओके, धन्यवाद सर। सर मैं प्लानिट के बारे में और एक मेरा थोड़ा जान, क्योंकि यही अगर खाद है मच्छी का, तो अगर गोबर के अलावा और किसी चीज से हम वो प्लानिट ज्यादा बना सकते हैं पानी में, ऐसा कुछ है क्या कोई? काफी सारी चीजें हैं प्लैंकटन बनाने के लिए रविंदर जी। तो फीडिंग पे एक पूरा स्पेशल एक ऐसा ही सेशन होने वाला है जिसमें जो नैसर्गिक तरीके हैं, बहुत तरह के अलग अलग जगह पे अलग अलग चीजें मिलती हैं खेती से चीज, उन सबों का उपयोग करके कैसे नैसर्गिक खाद्य बनाएं, इसको लेकर एक पूरे दिन का सेशन होने वाला है। जैसे उदाहरण के लिए आपको बता रहे थे, जैसे हमारे यहाँ शेवगा होता है, शेवगा, तो शेवगा के पत्ते में भी जो होती है काफी प्रोटीन होती है, 50% 60%, तो उसको भी फीड के साथ मिला के देने से कम मात्रा में ज्यादा प्रोटीन दिया जा सकता है। तो जबकि शेवगा तो हर एक के घर में 1-2 होता ही है। तो इस तरह की बहुत सारी चीजें हैं जिसमें हमेशा गोबर डालने की जरूरत नहीं है। हेलो, हाँ धन्यवाद सर, ये नई जानकारी दी, क्योंकि पशु के लिए लगाया हो, इसमें का ही यूज करूंगा। धन्यवाद सर। जी, थँक यू रविंद्र। हॅलो, हेलो, हॅलो, हेलो, हा बोला बोला. हाँ माझं रोहित सर, थैंक यू, चांगली माहिती दिली। मेरा क्वेश्चन नीलकंठ मिश्रा सर से है। सर कुछ मेरे फ्रेंड्स और हमने एक भोर तालुका में डैम का लीज पर लिया हुआ है 5 इयर्स के लिए।
तो हमने वहां पर कोशिश की मछली पकड़ने के लिए वड़ा पद्धत से, जो कि नेट डालकर खींचकर हम लोग फिश को खींच के बाहर निकालते हैं। तो उसे कुछ लिमिटेशंस आ रहे हैं क्योंकि तालाब में बहुत सारे पत्थर है। तो जैसे वो कोई जाता है आदमी और वो नेट निकालने के लिए कोशिश करता है, मछली निकल जाती है नीचे से। तो हमने अल्टरनेटिव उसको अभी एक सोचे है कि वहां पे केज फार्मिंग करके प्रोडक्शन निकाला जाए, क्योंकि गवर्नमेंट के पैसे तो भर दिए हमने। तो केज फार्मिंग में हम लोग, मेरा भी मेन क्वेश्चन ये है, केज फार्मिंग में हम लोग प्रॉन्स का जो गोड्या पाण्यातले मीठे पानी में का जो मछली है प्रॉन्स, तो उसको कर सकते हैं। तो वो थोड़ा बहुत जानकारी की कर सकते हैं। तो उसका कमर्शियल क्या रहेगा कि बाबा एक बैच निकलने के बाद साधारण कितना हम लोग 24 केजेस में से कितना हम लोग कितना टन मछली निकाल सकते हैं उसमें से, ये मेरा क्वेश्चन है। तो ये जो भोर का आप बता रहे हैं, कौन सा रिजर्वायर है आपका, कौन सा डैम है? भटगर डैम है सर, भटगर डैम। हाँ, वो तो काफी बड़ा डैम है भटगर डैम, और वो काफी, उसकी जो टोपोग्राफी है ऊपर नीचे है, तो निश्चित रूप से वहां मछली निकालना एक बार में जाल में मुश्किल होगा। तो वो रेगुलर हार्वेस्टिंग एक तो भटगा डैम में करना ही चाहिए, क्योंकि उसमें काफी सारे वी एंगल्स बने हुए हैं पूरे डैम में। तो इसमें आप दो चीज कर सकते हैं, एक 100% केज फार्मिंग एक आपका अच्छा सुझाव है, और दूसरा कि उसमें आप पेन वाला काम कर सकते हैं, क्योंकि पूरे भटगा डैम में अगर आप देखोगे तो कम से कम उसमें अलग अलग जगह में 10-15 जगह वी शेप बने हुए हैं। हाँ सर, बहुत सारे पानी बहुत सारे हैं। तो वो सब में जो है आपका भटगा डैम में पेन कल्चर के लिए काफी उपयोगी रहेगा, जिसमें कि आप सीड प्रोडक्शन कर सकते हैं, सीड को डैम में रिलीज कर सकते हैं, और वहीं पर जो बड़े साइज की अगर मछली आप करके फिर मतलब बांध बनाकर अगर करते हैं तो आपको हार्वेस्टिंग करना इजी रहेगा। केज में अभी भी मीठे पानी का झींगा को लेकर काफी कम हुआ है प्रयोग। हम लोगों ने डिम्भे रिजर्वायर में किया था केज में झींगा पालन का, लेकिन ये काफी बड़ी भी हो गई थी। 4 से 5 महीने में वो अराउंड 70 ग्राम 80 ग्राम तक साइज चले गए थे मीठे पानी का झींगा को लेकर। लेकिन जब तक फाइनल रिजल्ट आता है तब तक जो है सारे केज टूट गए, जब निसर्ग आया था साइक्लोन, तो सारी मतलब हमारे पास वो कोई डाटा नहीं रहा कितना हो सकता है, लेकिन हो सकता है इतना तो कंफर्म हो गया है। और वहां पर ग्रास कार्प काफी होती है, क्योंकि वो पूरे पानी में जो है वो पौधे काफी हैं भटगा डैम के एरिया में। तो अगर ग्रास कार्प को भी अगर करते हैं केज में तो आपको काफी अच्छा रिजल्ट आएगा। फिर पंगासियस जो है, बासा, इस तरह की कैटफिश, उसमें आप टन सोच सकते हैं। झींगा पालन हम लोगों ने एक ही बार किया था, लेकिन वो उसका कोई आंकड़ा नहीं है। साइज तो मालूम है 70-80 ग्राम हो गया था 5 महीने में, लेकिन बाकी उसके बाद का नहीं मालूम। नो प्रॉब्लम सर, थैंक यू वेरी मच सर, थैंक यू नीलेश। हेलो जी, हेलो सर, बोला। हा, प्रवीण शिंदे बोलतोय। बोला सर, माझं 10 गुंठ्याचं शेततळ आहे। हॅलो, आवाज येतोय सर? हा येतोय, बोला बोला। हा, तर त्याच्यामध्ये मी 10,000 कोंबडा मासे टाकलेले, पण पाण्याला जास्त प्रमाणात शेवाळ येते जास्त, तर त्यासाठी काही करता येईल का? हॅलो हॅलो, हा सर, 100 बाय 100चं शेततळ आहे आणि खोली त्याची 40 फूट आहे खाली, आणि 10,000 कोंबडा मासे टाकलेले आहेत, आणि पाण्याला खूप शेवाळ येत आहे, तर त्यासाठी काय करता येईल आपल्याला? रोहित, इसको ट्रांसलेट करना। शेवाल के लिए सर, हाँ शैवाल है उसमें, काफी शैवाल है। हाँ, शैवाल काफी है उसमें। और आपका जो तालाब है ये आपका 10,000 स्क्वायर फीट के आसपास का है, तो उसके हिसाब से जो है आपने बीज तो काफी छोड़ दिए हैं, उसमें मुश्किल से आपको 3-4 हजार तक देना चाहिए था, आपने काफी ओवर स्टॉकिंग कर दिया है। अब वो शैवाल जो है वहां पे उसका कारण तो यही है कि पानी में काफी ज्यादा जो है प्लैंकटन और वो चीजें बन रही है, तो आपको उसमें वैसी मछली डालनी होगी कुछ मिक्स करके जो कि शैवाल और हरी पत्तियों को खाती है, जैसे कि कॉमन कार्प हो गया और ग्रास कार्प। तो आपको ग्रास कार्प वहां पे डालना होगा, जो आपको 2-3 महीने के अंदर रिजल्ट दे देगा।
यामध्ये तुमचं जे शेवाळ वाढलेलं आहे त्याचं कारण म्हणजे तुम्ही खताचा वापर जास्त प्रमाणामध्ये केलेला आहे, तर त्यामुळे तुमचं शेवाळ वाढलेलं आहे. सर त्यासाठी काय करताय सर? और शायद गोबर का प्रयोग भी ज्यादा कर दिया होगा। हाँ। ओके सर, थँक्यू सर। थँक्यू। अजून कोणाचे प्रश्न आहे? सर आणखीन एक प्रश्न होता माझा। आपलं जे शेततळ असतं सर, साध्या शेततळ्यामध्ये म्हणजे जे विदाउट प्लास्टिक आहे आणि प्लास्टिकचं शेततळ आणि डॅम, म्हणजे ह्या तिन्हीमध्ये नेमकं म्हणजे मत्स्यपालन करताना नेमकं काय काय फरक पडतो? म्हणजे त्यांना खाद्य वगैरे आणि किंवा त्यांची वाढीला किती वेळ लागतो याबद्दल थोडी माहिती। आणि तीनों तरह की अलग अलग व्यवस्था है। प्लास्टिक तालाब जो सबसे पहले शुरुआत में रोहित जी ने बताया था कि अलग अलग तरह के हैं, जैसे डैम हो गया तो डैम में हम नेचुरली उससे पकड़ने की कोशिश करते हैं, कैप्चर फिशरी, कल्चर फिशरी। तो प्लास्टिक तालाब और मिट्टी तालाब आपका कल्चर फिशरी के पार्ट में है। प्रैक्टिस सब में एक जैसी ही करनी होती है। सब में आपका पानी का मैनेजमेंट देखना होगा, चूना और खरपतवार से मुक्ति, गोबर देकर प्लैंकटन, ये सारी चीज तो करनी होती है। तालाब जो अपना मुख्य अंतर ये है कि जो मिट्टी वाला तालाब है उसकी गहराई, जो प्लास्टिक तालाब है उसकी गहराई मिट्टी वाले तालाब से ज्यादा होती है साधारणतः, क्योंकि लोग उसमें इरिगेशन के लिए बनाते हैं, सिंचाई के लिए बनाते हैं, तो उसकी फीट 30-40 फीट रख देते हैं। नैसर्गिक तालाब की कभी उतनी गहराई नहीं होती है, तो इसमें मछली पकड़ना आसान होता है। और चूंकि उसमें मिट्टी का संपर्क रहता है पानी के साथ में, तो उसमें प्लैंकटन और दूसरे जो चीजें हैं वो उपलब्ध रहती हैं। जबकि मिट्टी तालाब में इसके लिए हमको अलग से प्लास्टिक तालाब में अलग से बार बार व्यवस्था करनी पड़ती है, ध्यान देकर गोबर गुड़ जो भी है प्लैंकटन ग्रोथ के लिए वो हमें बार बार भी व्यवस्था करनी पड़ती है। अगर वो हमने नैसर्गिक फूड की व्यवस्था नहीं रखी, प्लास्टिक तालाब में ज्यादा नहीं किया, तो उत्पादन का जो है वो नेचुरल तालाब से साइज उसका कम आता है। ठीक है, थैंक यू सर। हॅलो जी बोला सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे। हॅलो बोला। नीलकंठ सरांना प्रश्न विचारायचा है। हेलो जी प्रवीण जी। सर जी, मेरा वैतरना डैम में केज कल्चर है। अच्छा। 12 केजेस से मेरे, तो वहां पे तिलापिया का परमिशन नहीं है जी, और फंगेसियस का FCR ज्यादा आता है, इसलिए मैंने वो किया नहीं था। और मैंने कॉमन कार्प की कोशिश की थी, एक ट्रायल लिया था जी, लेकिन वो फेल्योर हो गया। तो यानी वजन बढ़ा नहीं उसका, 5-6 महीने में 20-30 ग्राम ही हुआ, तो मैंने वो पॉन्ड में छोड़ दिए अभी निकाल के। अभी केजेस आइडल है, अभी मैं स्टॉकिंग करना चाहता हूँ अगले महीने, तो कौन सा स्टॉकिंग करना चाहिए? क्योंकि तिलापिया का तो परमिशन नहीं है और फंगेसियस का FCR ज्यादा आता है, तो कॉस्टिंग में बैठता नहीं है। तिलापिया की जगह अगर आप लोकल डिपार्टमेंट से बात अगर करते हैं मोनोसेक्स तिलापिया शब्द इस्तेमाल करेंगे तो फिर वो परमिशन दे देंगे। नहीं, वो कोशिश किया मैंने वो, लेकिन वो इकोसिस्टम की वजह से जो कमिटी बिठाई गई है महाराष्ट्र गवर्नमेंट से, वो बोलती है कि वहां पे पहले तिलापिया नहीं, इसलिए हम वहां पे परमिशन नहीं देंगे, आप चाहे तो डैम बदल के ले लो, ये उनका सुझाव है। तो दूसरा कौन सा मछली कर सकता हूँ मैं? और मुझे आपका नंबर भी मिल सकता है, क्योंकि मैं जो रोजनबर्गी जो है उसका ट्रायल लेना चाहता हूँ एक आधे केज में, जो आपने पहले किया है डिम्बा डैम में, तो मैं उसका ट्रायल और कंडक्ट करना चाहता हूँ। जो आप जो बोल रहे हैं कॉमन कार्प का बीज का 20-50 ग्राम से ज्यादा नहीं बढ़ा है, ये इसके पीछे कुछ कारण जानना होगा कि किस महीने में आपने दिया था। अगर आपने अक्टूबर-नवंबर में डाला है बीज या शुरुआत के दिनों का, क्योंकि बाद के महीनों का बीज की क्वालिटी खराब हो जाती है, तो बहुत तरह के कारण हो सकते हैं। हाँ, बहुत एक्सपर्ट्स लोगों का ओपिनियन यही रहा कि आपको सीड जो मिला है वो खराब मिला है ऐसा। एग्जैक्टली, क्योंकि इसने इतने कम आकार का नहीं हो सकता है, और कॉमन कार्प और ग्रास कार्प ये दोनों केज के लिए काफी अच्छी वेराइटी है, जिसमें कि 1 kg की साइज नहीं आती है इसमें, ये बात सही है, लेकिन मार्केटेबल जो गांव में और रूरल एरिया का साइज है 500-600 ग्राम, वो 6 से 7 महीने में आ जाता है, और ज्यादा वो आपका पर्यावरण के हिसाब से सेंसिटिव भी है।
अमूर कार्प के बारे में क्या? अमूर कार्प काफी अच्छा है। अमूर कार्प महाराष्ट्र में तो कहीं नहीं मिलेगा, वो सिफा से ही मिलता है उड़ीसा में, और कुछ कलकत्ता के वेंडर से वो सप्लाई करते हैं। अमूर कार्प मेरे ख्याल से फरवरी से मिलना शुरू हो जाएगा, तो आपके पास पूरा समय है उसकी तैयारी के लिए। और जयंती रोहू जो है उसके बारे में? हाँ बिल्कुल, अमूर कार्प जयंती रोहू एक ही मतलब एडवांस वर्जन है दोनों के। वो भी सिफा से ही मिलेगा जयंती रोहू। कलकत्ता में भी कुछ हैं हैचरी वाले जो जयंती रोहू का सीड करते हैं, तो जयंती रोहू की सीड आपको मार्च में मिलेगी, लेकिन अमूर कार्प तो फरवरी में मिल जाएगा। सर मुझे आपका नंबर दे दीजिए, क्योंकि मैं प्रॉन्स का जो है वो एक ट्रायल लेना चाहता हूँ, तो उसके लिए मुझे आपका गाइडेंस लगेगा। श्योर श्योर श्योर। ये इस आपण प्रोग्राम के शेवटी बाद में आपण शेवटी आहे ना, आपण एक स्क्रीन स्लाइड शेअर करूया. प्रवीण रोहित जी, तुमच्याकडे हे आहे ना स्लाइड कॉन्टॅक्टची? हा, ते आपण शेवटी थांबा आता नाही, शेवटी हे करू. आनंद जी, तुम्ही पोल जरा करता का व्हिज्युअलाइज? आपण पोल बघतोय की तुम्हाला पुढच्या वेळेस कोणत्या सेशनवरती तुम्हाला म्हणजे हे करणं आवडेल, तुम्हाला कुठलं सेशन ठेवणं आवडेल. सर्व श्रोते पोल देऊ शकतात, चॉईस करू शकतात त्या ठिकाणी. पोल्स आलेत ते त्या ठिकाणी. गुड इकडे या. सर माझा एक प्रश्न होता, विचारू का? हा, विचारू शकता. सर आता जे त्यांनी सरांनी आता एक प्रश्न विचारला होता की मत्स्यबीज संचयन कधी करावं किंवा तलावात कधी सोडावं, त्या बाबतीत ऍक्युरेट टाइम कोणतं, म्हणजे त्या टायमाला आपण मत्स्यबीज तलावामध्ये सोडवू शकतो? ऍक्युरेट टायमिंग म्हणजे सकाळच्या म्हणजे सकाळी 5 ते म्हणजे सकाळी 6 ते 8च्या दरम्यान किंवा 9 पर्यंत, 6 ते 9च्या दरम्यान मत्स्यबीज सोडावं. आणि खाद्य देखील जे ज्यावेळेस देणार आहे, हा 8 ते 9चा जो टायमिंग आहे, या टायमिंग मध्ये सकाळी खाद्य देण्याचा टायमिंग हा आहे. नाही सर, म्हणजे जून जुलै पाऊस चालू होत असताना की आता, कारण ऍक्च्युली मी लास्ट मंथ मध्ये सोडलं होतं, तर आता सध्या जे आपण मंथ वाईज सोडतो ते कधी सोडावं, म्हणजे ऍक्च्युअली टाइम? मंथ म्हणजे मंथ वाईज जर म्हणलं आपण तर जून जुलै ऑगस्ट हा जे सप्टेंबर हा जो काळ आहे, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर यामध्ये ब्रीडिंगची जास्त म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ब्रीडिंग होते आणि जास्त प्रमाणामध्ये मत्स्यबीज या काळातच आपल्याला अवेलेबल होतं. तर या टायमिंग मध्येच आपण मत्स्यबीज सोडलं पाहिजे, या महिन्यामध्येच, जून ते सप्टेंबरच्या दरम्यान. धन्यवाद सर. ओके. नीलकांतजी, आपण पाहतोय मत्स्य उत्पादन शेततळ्याचे व्यवस्थापन, इकडे पोल जास्त दिसतोय. आपण नक्कीच पुढल्या वेळेस आपण हा टॉपिक घेऊ शकतो. मत्स्य उत्पादन. नीलकांतजी, आवाज येतोय? हाँ, आवाज आ रही है. ओके ओके ओके. तो ये अभी फार्म पॉन्ड का जो ये है फिशरी है, उसके बारे में रिजल्ट अभी ये किया, पब्लिश किया, तो उसमें उसके बारे में ज्यादा लोग जानना चाहते हैं, तो नेक्स्ट टाइम हम डेफिनेटली उसके ऊपर फोकस करेंगे. बिल्कुल बिल्कुल. और उसमें फीडिंग के बारे में कुछ ज्यादा बात करते हैं कि लोकल फीड कैसे बना सकते हैं. जी, वो लोगों को काफी उपयोगी होगा. ओके ओके. हम वो लोकल फीडिंग के बारे में ना, उसके लिए हम एक अलग से ही सेशन रखेंगे. ठीक है ठीक है ठीक है, चलेगा चलेगा. रिजल्ट शेयर करने का बंद कर दिया तो भी चलेगा आनंद जी. ठीक है. तो अभी सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद की त्यांनी बरेच प्रश्न विचारले आणि हा इंटरॅक्टिव्ह सेशन झाला, म्हणजे संभाषणपर सेशन झाला. आणि विशेष करून शेकरू फाउंडेशन कडून नीलकंठ सर आणि रोहित सरांचे विशेष आभार.
आम्हाला त्यांचा वेळ मिळाला आणि इतकीशी छान माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. मला वाटतं रोहित सर तुम्ही स्लाइड शेअर केली तरी चालेल, जी कॉन्टॅक्ट स्लाइड वो ताकि लोग ईमेल आईडी और सारा हाँ डेफिनेटली इसके लिए तो उनको स्लाइड शेयर करने को बोल रहे हैं. येते आहे रोहितजी? पोलिंगचा जो हे आहे डॅशबोर्ड समोर येते पोलिंगचा, तो बंद करा ना, बंद करा. ठीक. व्हाईट बोर्ड येतोय? नाही, व्हाईट बोर्ड नाहीये, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही ओपन जिथं केले ना ती शेअर स्क्रीन करा, ओपन करा ती. जे की काही जेपीजी इमेज आहे का? रोहित आप अपना फॉरवर्ड बोलिए, तब तक मैं टाइप भी कर देता हूँ. नंबर बताइएगा. हाँ ठीक है, नंबर हाँ बताओ. 87 हाँ 88 हाँ 400 647. मैंने चैट में भी लिख दिया है, लोग वहां से भी. ओके ओके, चैट से भी उठा सकते हैं. हाँ हाँ नीलकंठ सर, आप ही बोलो आपका नंबर, लोग नोट डाउन करेंगे. मैंने कर दिया है चैट बॉक्स में नंबर वहां पे. हाँ नहीं आप एक बार बोलो ताकि क्लियर हो जाएगा. 9898 344 एक मिनट आ गया. 09560 98 344 09560. ठीक आहे रोहितजी, टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर आपण हे करू शकतो, आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोतच. ठीक आहे. तर सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा आभार आणि नीलकंठ सर आणि रोहित मंडळांचंही पुन्हा आभार. आपण नेक्स्ट सेशन घेतोच आहे, ह्याच रिगार्डिंग घेत आहे, त्याची माहिती लवकरच आपल्याला कळेल. दुसरी गोष्ट की आजचा जो सेशन आहे हा कोणाकडून ऐकण्याचा मिस झाला असेल तर तो ऐकण्यासाठी तुम्ही शेक्रू मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तिकडं हा ऑडिओ फॉर्मॅटमध्ये तो तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट जे पीपीटी आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झालंय, ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुद्धा तुम्हाला तिकडं त्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. तर तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन आहे ना ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डाउनलोड करू शकता आणि प्ले स्टोर वरती शेक्रू टाईप करून शेक्रू ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सर्व शेतकरी बांधवांचा आभार आणि मीटिंग संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.